हंगामी अध्यक्ष आहे, तसेच हंगामी सचिव पण रंजनाताई आहेत. आज 16 एप्रिल आजच्या मिटिंगला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खास करून आजचे पाहुणे सतीश बागल त्यांना मी विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर यावं. मी रंजनाताईंना विनंती करेन की त्यांनी आज वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. 4 एप्रिल आपले जिल्हा सदस्य जितेंद्र पाटील यांनी आपला 75वा वाढदिवस साजरा केला. आशाताई होळकर यांचा वाढदिवस होता, पण आज दोघंही आलेले नाहीयेत, तर त्यांचा पेन आम्ही प्रिझर्व आजचे वक्ते सतीश बागल हे पूर्वेकडील धूमकेतू या विषयावर त्याचं भाषांतर शिंदे सरांनी भाषांतर खूप छान केलं या विषयावर बोलणार आहे. मी डॉक्टर राजेंद्र शिंदे यांना विनंती करेन की त्याची थोडक्यात ओळख करून घ्या. हंगामी अध्यक्ष बापूसाहेब, हंगामी सचिव रंजनाताई आणि माझ्या जीवलग मित्रमैत्रिणींनो, मी आजच्या सभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि विशेषतः आजचे आपले अतिथी डॉक्टर सतीश बागल यांचंही स्वागत करतो. मित्रहो, डॉक्टर सतीश बागल यांचा परिचय खूपच विस्तृत आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला माइंड बॉगलिंग किंवा बागलिंग म्हणतात, तसा तो परिचय आहे. तर मी त्याचा थोडासा संक्षेप करून आपल्या समोर सादर करीत आहे. डॉक्टर सतीश बागल हे निवृत्त सनदी अधिकारी आहेत आणि महाराष्ट्र सरकारच्या बऱ्याच खात्यांमध्ये त्यांनी उच्च पदांवरून आपली सेवा दिलेली आहे. पुणे विद्यापीठामधून 1975 साली त्यांनी विज्ञानामध्ये MSc ची पदवी घेतली आणि त्याच्यानंतर मुंबईच्या जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटमधून त्यांनी मॅनेजमेंटची म्हणजे MBA ची पदवी घेतली. याच संस्थेमधून मुंबई विद्यापीठातून त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स या विषयामध्ये PhD ची पदवी देखील प्राप्त केलेली आहे. अशा प्रकारे हे अतिशय उच्च शिक्षित असं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर बागल यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केलेलं आहे. फायनान्स डिपार्टमेंटमध्ये ट्रेझरी विभागाचे संचालक, त्याच्यानंतर ग्राम विकास म्हणजे रुरल डेव्हलपमेंट विभागामध्ये सहसचिव म्हणजे जॉईंट सेक्रेटरी, तसंच मुंबईच्या MMRDA मध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणजे ॲडिशनल कमिशनर आणि चीफ फायनान्स ऑफिसर अशा अनेक पदांवरती त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. पब्लिक फायनान्स, पब्लिक पॉलिसी, अर्थसंकल्प म्हणजे बजेट आपण ज्याला म्हणतो, सार्वजनिक खर्च व्यवस्थापन, इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ह्या सगळ्या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि म्हणून त्यांना या विषयांशी संबंधित अशा पदांवरती काम करण्याची संधी मिळालेली आहे. ते केवळ प्रशासकच नाहीत तर उत्तम शिक्षक देखील आहेत. त्यांनी सरकारी नोकरी व्यतिरिक्त 25 वर्षे पोस्ट ग्रॅज्युएट लेव्हलवरती मॅनेजमेंटचं अध्यापन केलेलं आहे.
2003 ते 2006 या 4 वर्षाच्या काळामध्ये ते मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार होते आणि चीफ फायनान्स ऑफिसर होते. तसंच विद्यापीठाच्या सिनेटमध्ये, मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये, अकॅडमिक काउन्सिलमध्ये सदस्य म्हणून ते कार्यरत होते. अनेक प्रतिष्ठित नियतकालिकांमधून त्यांचं लिखाण झालेलं आहे. त्यामध्ये इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीमध्ये त्यांनी आर्थिक विषयावरती शोधनिबंध लिहिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त मराठी वर्तमानपत्रांमधून ते आर्थिक विषयांवरती लेखन करीत असतात. त्यांचा वाचनाचा छंद आणि व्यासंगी मोठा गाडा आहे. साहित्य, विज्ञान, तत्वज्ञान, इतिहास या सर्व विषयांची त्यांना आवड आहे आणि या विषयांवरचा त्यांचा एक मोठा ग्रंथ संग्रह देखील आहे. आणि अनेक वर्तमानपत्रातून, नियतकालिकातून त्यांचं लेखन सुरू असतं. त्यांच्या ग्रंथांची परीक्षणं होत असतात. नुकताच 2022 मध्ये त्यांनी चीन या विषयावरती चीनी महासत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिला आहे आणि या ग्रंथाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे महत्वाचा असा वैचारिक साहित्य पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. तर असे हे अत्यंत व्यासंगी व्यक्तिमत्व आज आपल्याला व्याख्यानासाठी लाभलेलं आहे. गेल्या 4-5 दशकांमध्ये चीनमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घडामोडी झालेल्या आहेत. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की आपण कैलासवासी अरविंद चव्हाण हे रोटरीचे अध्यक्ष असताना आपल्या 20 जणांनी चीनचा दौरा केला होता. त्यामध्ये कैलासवासी रामभाऊ पाटणकर वगैरे, कैलासवासी डॉक्टर रोहित शाह वगैरे ही मंडळी देखील होती. स्वतः त्यावेळेला अरविंद चव्हाण हे आपले अध्यक्ष होते. कोरोना साथीने त्यांना आपल्यापासून निघून गेलेलं आहे, पण त्या चीन दौऱ्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. आणि त्यावेळेला आपण जे पाहिलं ते देखील खरोखर थक्क करणारं होतं. आणि आज त्यालाही आता जवळजवळ 14 वर्ष उलटून गेलेली आहेत. आणि आज चीनमध्ये काय परिस्थिती आहे याचा बाहेरच्या जगामधल्या माणसाला खरोखर काही सांगपत्ता लागत नाही. म्हणून डॉक्टर बागल यांच्यासारख्या व्यासंगी वक्त्याकडून आपल्याला चीनची अंतर्गत परिस्थिती काय आहे याविषयी आता माहिती मिळणार आहे. तर त्यांना मी विनंती करतो की आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. पुस्तक आहे तरी मी सांगतो तुम्हाला. मी माझ्या काही नोट्स आणल्या होत्या एक छोट्याशा अगदी, बिकॉज इट्स पॉसिबल दॅट इन सच अ सब्जेक्ट आय मे गो एस्ट्रे अँड स्टार्ट टॉकिंग एनिथिंग विच यू मे नॉट लाईक. सो मी मुद्दाम त्याचे काही पॉईंट्स वगैरे थोडेसे घेतले आहेत. थँक्यू. अतिशय जनरसही तुम्ही माझा परिचय करून दिलात. थँक्यू सो मच फॉर दॅट. मी तुम्हाला ते सांगितलं की थोडक्यात तुम्ही सांगा, पण इट्स ओके. थँक्यू. खरं म्हणजे चीन ह्या विषयावरती गेली 5-6 वर्ष म्हणजे साधारणपणे 2016-17 पासून चीन हा सातत्यानं आपल्या केंद्रभागी म्हणजे विचारांच्या म्हणजे जगामध्ये जिथे काही घडामोडी घडत असतात त्या प्रत्येक ठिकाणी चीन हा हजर असतो. आणि त्यामुळे आज असं झालेलं आहे की कुठेही जरी युद्ध सुरू असेल, समजा युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे किंवा इराण आणि याच्यामध्ये सध्या काय हमास आणि त्या मिडल ईस्टमध्ये युद्ध सुरू आहे, प्रत्येक ठिकाणी चीनचा हा संबंध कुठेतरी येतो आणि अमेरिका प्रत्येक ठिकाणी असते. पूर्वीच्या काळी असं व्हायचं 2010-15च्या अगोदर अशी परिस्थिती होती की अमेरिका प्रत्येक ठिकाणी असायची आणि चीन मात्र कुठेतरी असा डोकवत आहे असं काहीतरी चित्र दिसायचं. पण आता मात्र परिस्थिती अशी झाली की ते दुसरा एक मोठा तगडा एक गडी त्या ठिकाणी आलेला आहे. तो म्हणजे अमेरिकेबरोबर नेहमी प्रत्येक वेळेला चीनचं नाव घ्यावं. तर त्यामुळे जर आजचं जग जर समजून घ्यायचं असेल की हाऊ कंट्रीज रिलेट टू इच अदर, एकमेकांचे संबंध कसे असतात, जगामध्ये काय निश्चितपणे चालले मिळेल, हे काय इतके 2 देश किंवा प्रत्येक वेळेला हे देश एकमेकांशी भांडतायत का आणि त्याच्यामध्ये कोण कोणाच्या बाजूने उभा आहे हे जर समजावून जर घ्यायचं असेल तर हा जो पॉवर प्ले जो आहे हा पॉवर प्ले थोडासा आपण समजून घेतला पाहिजे. मग अशी चीनमध्ये काय आतमध्ये चाललेलं आहे हे ठीक आहे, हे आपण थोडंसं मी सांगेनच. परंतु मुख्य म्हणजे चीनचा जो राईज झालेला आहे गेल्या 40-50 वर्षामध्ये चायना हॅज बिकम अ व्हेरी व्हेरी पॉवरफुल कंट्री इकॉनॉमिकली अँड पॉलिटिकली ऑल्सो. तर तो हा जो इन्फ्लुअन्स आहे या इन्फ्लुअन्समुळे जगामध्ये काय काय बदल झालेले आहेत हे जरा थोडंसं आज मला सांगायचं होतं. आणि मी त्यांना ते सांगितलं की राईज ऑफ चायना आणि त्याच्यामुळे जगामध्ये काय प्रश्न झाले. थोडक्यात त्याच्या अगोदर मी तुम्हाला
एक सांगतो की मी काही स्वतः चीनचा असा काही एक्सपर्ट वगैरे नाही आहे. मी अतिशय ॲक्सिडेंटली या चीन या विषयामध्ये पडलो आणि त्यानंतर चीनमध्ये थोडासा वाहवत गेलो. 2008मध्ये MMRDAमध्ये मी ॲडिशनल कमिशनर असताना ह्या चायनाच्या एका टूरवर आम्ही गेलो होतो. आणि ती टूर म्हणजे एक शिष्टमंडळ होतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक मोठं शिष्टमंडळ. त्याच्यामध्ये चीनी म्हणजे हे सगळे त्यांचे उपाध्यक्ष, त्यांचे मिनिस्टर्स वगैरे त्यांच्या भेटी घ्यायच्या. आणि मुख्य म्हणजे मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर काही चांगलं करता येईल का, त्याच्यामध्ये चीनचं काहीतरी पाहावं. आणि असं अशा या हेतूने आमचं एक मोठं शिष्टमंडळ गेलो होतं. त्याच्यामध्ये बरेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे काही ऑफिसर्स होते. आणि तेव्हा आम्हाला चीनचं थोडंसं दर्शन झालं. पण ते दर्शन म्हणजे बरंचसं म्हणजे चीनी लोक कसं तुम्हाला दाखवतात किंवा मॅग्लेव ट्रेन दाखवतो की मॅग्लेव ट्रेन 500 किलोमीटर जाते वगैरे वगैरे, हे सगळं आम्ही बघितलं. समहाव आय वॉज नॉट व्हेरी हॅपी विथ दॅट. अशासाठी आम्ही तिथून परत आलो. तेव्हा जस्ट मला वाटतं जेव्हा ऑलिम्पिक झालं होतं, 2008चं ऑलिम्पिक झालं होतं, त्यानंतर मग एक 2-4 वेळा मला परत 3 वेळा मला परत जावं लागलं काही ऑफिसच्या कामासाठी. पण हा दौरा जो होता हा मात्र त्यांच्या अतिशय सिनियर लोक जे होते, त्यांचे मिनिस्टर्स वगैरे, पार्टी, त्यांचे काही फंक्शनरीज, त्यांच्याशी आम्ही चर्चा वगैरे अशा प्रकारचा होता. त्यामुळे एक थोडासा इंटरेस्ट जरा चीनमध्ये माझा डेव्हलप झाला. आणि मग त्यानंतर मग चीनबद्दल थोडंसं वाचन सुरू झालं, चीनबद्दल थोडंसं लिखाण वगैरे असं करता करता शेवटी मी 2020मध्ये साधना साप्ताहिक पुण्याचं जर तुम्हाला माहिती असेल तर साधना साप्ताहिकातून मी जवळजवळ 45 लेख लिहिले चीनवरती. आणि अतिशय अद्यावत अशा प्रकारचे ते लेख होते. आणि खूप म्हणजे त्यांनी मी माझं पुस्तकच होतं त्याच्यात त्यांनी सांगितलं की आपण एक सिरीज म्हणून काढूया. मग 45 लेखांची एक मी सिरीज त्याच्यामध्ये केली. आणि मग त्यानंतर 2021च्या शेवटी म्हणजे 22मध्ये ते पुस्तक प्रकाशित झालं. आणि मग त्यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबई मराठी संघाचं, त्याला साहित्य संघाचं त्याला पारितोषिक पण मिळालं, त्याला वैचारिक साहित्याचं. तर असा हा माझा या चीनच्या या पुस्तकाबद्दल एक थोडक्यात एक बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगितले. आता एक 3-4 मी एक 7-8 मुद्दे फक्त आणलेले आहेत, त्याच्यावरती फक्त आपण मी बोलतो. कारण हा विषय खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये मी बरीच वर्ष अभ्यास आहे त्याचा करत होतो. त्याच्यावरती भरपूर लिटरेचर सध्या अवेलेबल आहे, खूप पुस्तकं वगैरे त्याच्यावरती मागवली. आणि मग त्याचा माय बुक इज अ नाव. मुळामध्ये असं आहे की माईक ऑनच आहे, थोडं जवळ घ्या, थोडं जवळ. मुळामध्ये चीनचं जर का आपण चीनची बॅकग्राऊंड किंवा चीनची पार्श्वभूमी जर का आपण अभ्यासाला सुरुवात केली थोडक्यात एक 5 मिनिटांमध्ये ती पण सांगतो. आणि नंतर चीनचा इकॉनॉमिक राईज किंवा आर्थिक त्यांचा विकास कसा झाला त्याकडे आपण घेऊ. चीनी जवळजवळ जसं भारताला जवळजवळ जशी 5000 वर्षांची परंपरा आहे वगैरे आपण असं म्हणतो, तसं चीनला सुद्धा जवळजवळ 5000 वर्षांची अशी परंपरा आहे. परंतु भारतामध्ये अशी मोठमोठी एम्पायर्स जी होती, ही अशी मोठमोठी एम्पायर्स अशी काही फारशी भारतामध्ये होती, परंतु अशी मध्ये मध्ये होती. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये ते एम्पायर बऱ्यापैकी मोठं असं एम्पायर झालं, तरी पण आपल्याकडे ती प्रिन्सिपल स्टेट्स होतीच. परंतु चीनमध्ये मात्र चीनचा एक फायदा असा म्हणजे त्यांचा नेहमीचा त्यांची स्टेट अशी आहे की चीनमध्ये अशा प्रकारची मोठी एम्पायर्स आहेत ती थ्रूआउट सेंच्युरी, थ्रूआउट 5000 वर्षामध्ये बराच काळ ती राहील. आणि त्यामुळे चीन हा एक नेहमीच एकसंध अशा प्रकारचा एक देश आहे. त्याच्यामध्ये कुटिलता आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जॉग्राफिक एरियाज आहेत. पण तरी पण लार्ज एम्पायर ज्याला म्हणते जगामध्ये त्याच्यामध्ये चीनचा याचा एक बराचसा वरचा नंबर लागतो. त्यामुळे चीन हा बऱ्याचसा एकसंध अशा प्रकारचा एक तो एक आहे. हा शेवटचं जे त्यांचं जे साम्राज्य होतं ते 1911मध्ये समाप्त झालं. 1911मध्ये ज्याला चिंग डिनास्टी म्हणतात, तर ती चिंग डिनास्टी तर ती 1911मध्ये ती समाप्त झाली. आणि त्यानंतर ज्याला रिपब्लिक ऑफ चायना, ते तेव्हाचे रिपब्लिक म्हणजे ते रिपब्लिक जन्माला आलं. पण ते रिपब्लिक जे होतं ते रिपब्लिक त्यावेळेला परिस्थिती चायनाची अशी होती की चायनाच्या किनाऱ्यावरती तुम्ही जर काही चायनाच्या तुम्ही पूर्वेला जर बघितलं तर शंघाय वगैरे या सगळ्या बाजूला हे जे सगळे वेस्टर्न कंट्रीज आहेत त्यांनी बराचसा भाग चायनाचा ऑक्युपाय केला होता. म्हणजे त्यांची बंदरं शंघाय असेल, हाँगकाँग असेल, सगळं ब्रिटिश, जर्मनी किंवा तुमचे हे सगळे देश आहेत एकमेकांमध्ये त्यांच्या साठमारी सुरू होती की या ठिकाणी आपण त्यांचं कंट्रोल करूया. आणि फार मोठ्या प्रमाणावरती भारतामधून इव्हन अफूसुद्धा जी आहे ती चीनमध्ये जात असेल. त्या चीनी लोकांच्या ज्या आठवणी आहेत या भागातल्या या काळातल्या त्या अतिशय वेदनादायी आहेत. म्हणजे ते तिथे त्यांचेच पैसे घ्यायचे, त्यांनाच अफू विकायची, त्यांनाच एक्सप्लॉइट करायचं, त्यांनाच मारायचं सुद्धा. त्यामुळे चिनी लोकांच्या काही त्यांच्या आठवणी त्या विषय, त्यामुळे त्यांना चिनी लोकांना कलोनियलिझमची म्हणजे बाहेरचा कोणीतरी येऊन आपला कब्जा घेण्याची फार प्रचंड मोठी भीती वाटते. आणि ही भीती खरं म्हणजे आज आपण जर का चीनचा विचार जर केला तर ही भीती खरं म्हणजे केंद्रभागी आहे. त्या दृष्टीने चीन सगळीकडे विचार करत असतो कारण भारताचा आपल्याला धोका आहे.
अमेरिकेचा धोका काय, असंही त्यांच्याकडे अतिशय ते जागरूक आहेत त्या मुद्द्यावर. मग हे जे रिपब्लिक 1911 मध्ये स्थापन झालं याच्या विरोधात या ठिकाणी काही मुवमेंट सुरू झाले. त्याच्यामध्ये एक मुवमेंट म्हणजे कम्युनिस्टांची मुवमेंट होती, कारण 1917 मध्ये रशियामध्ये राज्यक्रांती झाली. त्यामुळे त्यांनी एक कम्युनिस्ट पार्टीला जरा थोडंसं एनकरेज केलं चायनामधल्या, आणि मग माओ त्से-तुंग हा त्यांनी तो लढा तो लीड केला. आणि त्यानंतर 1949 मध्ये ते इतिहास बराच तो मोठा आहे, म्हणजे इतिहास माझ्या पुस्तकामध्ये तो सगळा मांडला आहे, तिथून सुरुवात केली आहे. परंतु शेवटी 1949 मध्ये माओनं स्वतःच क्रांती, ज्याला आपण चिनी राज्यक्रांती म्हणतो, ती राज्यक्रांती 1949 मध्ये सफल झाली म्हणा किंवा एंड झाली. आणि त्या दिवशी त्यांच्याकडे ते रिपब्लिक म्हणजे कम्युनिस्ट रिपब्लिक ते जन्माला आलं. त्या दिवशी दोन मात्र गोष्टी झाल्या की ज्या गोष्टी आजही चीनला अतिशय त्रासदायक आहेत आणि जगाला पण त्रासदायक आहेत. ते म्हणजे असं की त्या ठिकाणची जी मेन पार्टी होती कुओमिंटांग ज्याला म्हणतात KMT, तर ह्याचा चांग काई शेक वॉज अ चीफ ऑफ दिस पार्टी. तर माओ त्से-तुंग आणि यांची KMT म्हणजे कुओमिंटांग यांच्यामधला जो लढा झाला त्या लढ्यानंतर त्यांनी कुओमिंटांगला त्यांनी तिथून पळवून लावलं. पळवून लावल्यानंतर ही जी मंडळी गेली ती सगळी तैवानमध्ये सगळी सेटल झाली आणि त्यांनी तैवान आपलं घर केलं. आणि तैवानमध्ये त्याला रिपब्लिक ऑफ चायना ROC असं ते म्हणतात. आणि अमेरिकेत त्याला ताबडतोब पाठिंबा दिला. कारण ती म्हणजे तिथलं KMT जी पार्टी आहे ती बरीचशी ही उजव्या विचारसरणीची म्हणा किंवा कॅपिटलिस्ट अशा प्रकारची ती पार्टी होती. त्यामुळे नॅचरली त्यांना ते तैवान हे जे आहे ते तेव्हापासून एक डेमोक्रेटिक स्टेट, पुढे ते डेमोक्रेटिक स्टेट झालं, पूर्वी काही नव्हतं, पण ते पुढे डेमोक्रेटिक तिची बीज मात्र त्याच्यामध्ये होते. आणि चायना मात्र इट रिमेन, मेनलँड जे चायना त्याला म्हणतात PRC म्हणजे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, आणि तैवान जे आहे ते रिपब्लिक ऑफ चायना ROC आणि PRC अशा त्याच्यामध्ये दोन हे आहेत. आता 1949 मध्ये जेव्हा माओकडे सत्ता आली तेव्हा माओने सर्वकष त्याचं म्हणजे नॅशनलायझेशन सुरू केलं किंवा सगळं प्रत्येक म्हणजे शेती सुद्धा जी आहे ती शेती सुद्धा जी आहे ती कम्युज ज्याला आपण म्हणतो की सार्वजनिक शेती अशा प्रकारे शेतीचे प्रयोग सुरू केले. त्यानंतर नॅशनलायझेशन, सगळ्या इंडस्ट्रीजचं नॅशनलायझेशन वगैरे केलं, हे सगळं झालं. आणि 1966 मध्ये कसं असतं, सर्वकष सत्ता जेव्हा तुमच्या हातामध्ये जेव्हा येते तेव्हा ती काही खूप चांगली नसते. एका हातामध्ये एकदा सत्ता आल्यानंतर तेव्हा माओला असं वाटायला लागलं की आपल्याला विरोध काही लोकांचा होतोय. त्यांनी काय केलं, एक कल्चरल रेव्होल्युशन किंवा सांस्कृतिक क्रांती नावाचा एक प्रकार त्यांनी सुरू केला. आणि त्याच्यामध्ये कम्युनिझमवरती श्रद्धा प्रत्येकाने ठेवली पाहिजे असं म्हणून त्या तरुणांना त्यांनी त्याला भडकवून दिलं. आणि तो जो गोंधळ उडाला चीनमध्ये 1966 मध्ये, ज्याला सांस्कृतिक क्रांती म्हणता येईल, ती कल्चरल रेव्होल्युशन सुरू झाली. आणि 1976-72 पर्यंत किंवा 76 तुम्ही म्हणा 74-75 पर्यंत जवळजवळ 6-7 वर्ष ती चालू होती आणि त्यानंतर ती बंद झाली. ती बंद झाली याचं कारण असे की माओची तब्येतच बिघडत गेली पुढे आणि 1976 मध्ये माओ पास झाली. हा जो काळ आहे या काळामध्ये चीनचं बरंच नुकसान झालं. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे तिथं प्रत्येक म्हणजे एज्युकेशन असेल, प्रत्येक गोष्ट धुळधाण ज्याला म्हणतो अशा प्रकारची धुळधाण, विद्यापीठं चालत नव्हती, कारखाने बंद होते, सगळं असं ते गोंधळ झाला सगळं. आणि त्याच्या एक लक्षात आलं त्या तुमच्या माओच्या की आपण चीनचं फार मोठं नुकसान करून बसलेलो आहोत. मग त्यांनी काय केलं, 1969 पासूनच त्यांनी सुरुवात केलं. 70 मध्ये त्यानं एडगर स्नो नावाचा जो एक अमेरिकन एक पत्रकार जो होता, तो अतिशय इन्फ्लुएन्शियल असा पत्रकार होता, जगभर फिरायचा. त्या एडगर स्नोला तो एडगर स्नोला त्याने चायनीज कम्युनिस्ट मुवमेंटची पूर्वी म्हणजे जेव्हा त्याला लॉंग मार्च वगैरे म्हणतात त्याचे एक तपशिलाचा प्रकार आहे हा, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी तो इथे कव्हर करण्यासाठी तो अमेरिकेहून आला होता. त्यामुळे तो याच्या माओ त्से-तुंगच्या फार जवळ असायचा. त्यांनी त्याला सांगितलं की बाबा काहीतरी करा आणि आम्हाला मात्र आता यापुढे आमचा गोंधळ आमच्याकडे खूप वाढतोय, तेव्हा आम्हाला काहीतरी अमेरिकेबरोबर आम्हाला संधान काहीतरी बांधायचं, अमेरिकेची मदत घ्यायची, पण समहाव काहीतरी कर. आणि मग ते एडवर्ड स्नो त्याच्यामध्ये मागे लागला की आपण काही करूया का. आणि इकडे मात्र चायनामध्ये धुळधाण सुरूच होती. या काळामध्ये अमेरिकेमध्ये तुम्ही हेनरी किसिंजर जे या वर्षीच वारले, हेनरी किसिंजर इज अ व्हेरी इंटेलिजंट पर्सन म्हणा किंवा एक अमेरिकेचं परराष्ट्र धोरण गेली 50-1 वर्ष जे आहे ते या धोरणाने जे काही करून ठेवलं आहे त्याच्यावरती चालू आहे. त्याच्यामध्ये काही चुकीची धोरणं पण आहेत ती जाणार नाही, केव्हा तरी आपण त्याच्यावरती केव्हा तरी एका विषय वेगळा आपण बोलूया त्याच्यावर. पण हेनरी किसिंजर यांनी मात्र एक बघितलं की चीनला असं वेगळं ठेवणं बरोबर नाही आहे. चीनशी अमेरिकेला चीन बरोबर काहीतरी आपण संबंध एस्टॅब्लिश केले पाहिजे. आणि त्यावेळेस दुसरं एक असं झालं की रशिया आणि अमेरिका यांच्यामधलं जे कोल्ड वॉर किंवा ज्याला शीतयुद्ध म्हणतो हे जे सुरू होतं त्याच्यामध्ये
आता बघा, चीन आणि रशिया हे दोघी जरी कम्युनिस्ट देश असले तरी दोघांमध्ये भांडणं खूप होती. त्याचं कारण असं की दोघी कम्युनिस्ट जरी असले तरी पण ते एका मॅनात दोन तलवारी तशा राहत नाही. त्याप्रमाणे रशिया वॉज ट्राईंग टू एन्सर्कल चायना, आणि चायनाला ही सारखी भीती वाटत होती. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चायनाला सारखी भीती वाटते. चायना हा भयग्रस्त असा देश आहे, त्यांना सारखी भीती वाटते की आपल्याला हे आपल्यावर हल्ला करतील ते. त्यामुळे कंटिन्युअसली त्यांचं अर्धं माइंड, म्हणजे हाफ ऑफ द माइंड इज ऑलवेज बिझी थिंकिंग अबाउट व्हॉट डिफरंट काइंड्स ऑफ डेंजर आर एन्सर्कलिंग देम. त्यामुळे ते सारखे त्याच्यामध्ये वेढलेले असतात. त्यामुळे ते म्हटले की अरे हे तर रशियाचा आपल्याला त्रास येऊ शकेल जरी कम्युनिस्ट असला तरी. मग त्यांनी हळूहळू हे किसिंजर यांनी पण बघितलं, आणि मग किसिंजर यांनी चीनचा दौरा केला, आणि जगामध्ये ती एक जगामध्ये आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा इव्हेंट समजला जातो की 1970मध्ये 71मध्ये हेनरी किसिंजर भारताच्या दौऱ्यावरती आले. ते भारतामधून गेले, व्हिएतनाममध्ये आले, भारतामध्ये आले, एक दिवस होते, त्यानंतर पाकिस्तानमध्ये गेले. ते आजारी पडले आणि त्यानंतर मग ते म्हटले की विश्रांती घेत आहेत वगैरे. विश्रांती वगैरे घेत नव्हते. त्यांनी एका पाकिस्तानमधून एक खास प्लेननं त्यांच्यासाठी अरेंज केलं होतं. ते गेले बीजिंगला, आणि बीजिंगबरोबर त्यांनी चौवेनला आणि बाकीच्या त्या लोकांच्याबरोबर चर्चा केली की पुढच्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या वर्षी केव्हा तरी आपण एक अमेरिकन प्रेसिडेंटची व्हिजिट आम्ही एक घडवून आणू वगैरे असं. आणि त्यामुळे ते 2 दिवसांनी ते बरे झाले, आणि नंतर मग 15 दिवसांनी मात्र हा गौप्यस्फोट अमेरिकेने केला की हेनरी किसिंजर पाकिस्तानहून गेले होते चीनला. आणि दॅट वॉज द फर्स्ट टाइम दॅट चीनचे बाहेरच्या एखाद्या वेस्टर्न कंट्रीजबरोबर असा जवळचा संबंध आला, आणि मग त्या दोघांमध्ये काहीतरी देवाणघेवाण सुरू झाली. परंतु प्रत्यक्षामध्ये ज्याला आपण एक अँबॅसेडर्स एकमेकांचे होणं किंवा ज्याला आपण फॉर्मल रिलेशनशिप म्हणतो ती 1979मध्ये त्यांच्यामध्ये स्थापन झाली. तर 1979 पासून मग मात्र चीन आणि अमेरिका हे एकमेकांच्या खूप जवळ आले. तुम्ही बघा, म्हणजे कसं असतं की 2 देश हे एकमेकांचे इतके जवळ आलेले होते. खरं म्हणजे त्यावेळेला 1971ची परिस्थिती जर बघितली असेल तर आपण जेव्हा बांगलादेश जेव्हा मोकळा झाला, वेगळा झाला या पाकिस्तानपासून, त्यावेळेला अमेरिका आणि हेनरी किसिंजर हे आपल्याशी दे वर ऑन व्हेरी ब्लॅक टर्म्स होते, आणि त्यांनी भारताला तर दम देऊन ठेवला होता की आम्ही काही करू शकतो. पण त्याच वेळेला याचं कारण महत्त्वाचं असं होतं की दे वर व्हेरी मुव्हिंग व्हेरी क्लोज टू चायना. त्यामुळे अमेरिका आणि चायना यांच्यामधील संबंध जे आहेत ते अतिशय जवळचे संबंध त्या काळी एस्टॅब्लिश झाले, आणि याचा फायदा पुढे चीनला झाला. तो आर्थिक संबंधामध्ये आर्थिक डेव्हलपमेंटमध्ये, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये कसा झाला हे तुम्हाला एक 5 मिनिटांनी सांगितलं. परंतु 1979मध्ये जेव्हा त्यांच्यामध्ये प्रत्यक्षात रिलेशनशिप जेव्हा सुरू झाली तेव्हा परत हा तैवानचा इश्यू आला. तैवानचा इश्यू असा आला की अमेरिका वॉज ऑलवेज कमिटेड टू तैवान, कारण कम्युनिस्टांच्या विरोधी काहीतरी करण्यासाठी म्हणून जर एखादं सेंटर असावं ते म्हणजे त्यांच्या दृष्टीने तैवान असो. दुसरं असं की तैवान हा त्यांच्या दृष्टीने अतिशय आयडिओलॉजिकली अतिशय महत्त्वाचा इश्यू होता की त्याच्यामधून नेहमी उभं राहिलंच पाहिजे. म्हणून जेव्हा त्यांची जरी 70मध्ये अमेरिका आणि चीन एकमेकांच्या जवळ आले तरी पण 7 वर्ष त्यांना ती निगोशिएशन करण्यात घालवली त्यांनी. कारण चीनला असं हवं होतं की तैवानला स्वतंत्र अस्तित्व नको, वी आर वन चायना, मेनलँड चायना हेच खरं चायना आहे आणि तो चायना खरा नाही आहे. आणि अमेरिका तर त्यांनाच ओळखत होतं की खरा चायना हाच, देश रिकग्नाइज ओनली तैवान एज चायना. याच्यामध्ये बरीच वर्ष गेली आणि शेवटी अतिशय जड अंतःकरणाने चीन लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं. आणि तेव्हा मग अमेरिकेने पण काय केलं, अमेरिकेने सांगितलं की आम्ही त्यांच्याशी संबंध ठेवीत नाही. परंतु मग त्यांनी एक वेगळी गोष्ट केली. अमेरिकनचा अतिशय धूर्त या सगळ्या प्रकारामध्ये अमेरिकनसाठी सगळ्यात धूर्त असतं. त्यांनी असं केलं की त्यांनी एक कायदा पास केला, त्याला तैवान रिलेशन्स ॲक्ट असं म्हणतात. त्या तैवान रिलेशन्स ॲक्टमध्ये त्यांनी अशी प्रोव्हिजन करून ठेवली की तैवानमध्ये काहीतरी तैवान इज इन डिफिकल्टी, अमेरिका विल ऑलवेज स्टँड बाय इट, म्हणजे स्टँड बाय तैवान. त्यामुळे त्यांना शस्त्रास्त्र देणं, त्यांच्या मागे उभं राहणं, त्यांना सपोर्ट करणं हे अमेरिकेने स्वतःची जबाबदारी घेतली. त्यामुळे चीनने तेव्हा खूप आगबोटाड केली. तेव्हा डेंग झिओपिंग हे तेव्हा चीनचे, कारण माओ तर तेव्हा नव्हते, माओ ही पास इन 1976 आणि डेंग झिओपिंग इन प्लेस ऑफ माओ. त्यांनी बरीच आगपगाड केली, पण मात्र त्यांनी अमेरिकेनं तेव्हापासून अमेरिकेचा हा मोठा एक प्रॉब्लेम झालेला आहे की एका बाजूला चायना आणि एका बाजूला त्यांना तैवान, हे दोन्ही बाजून त्यांना ते करावं लागतं. आणि तैवान आणि ते चीन एकमेकांशी भांडायला लागले की अमेरिकेचं तिकडे ते एकदम त्यांचं प्रेशर वाढायला लागतं आणि मग ते तिथे काहीतरी सैन्य बनवतं. असा एक मुद्दा या ठिकाणी तो होतो. मी हा मुद्दा या याच्यावरती सांगतोय कारण हा पुढे सध्याच्या प्रकरणामध्ये सध्या जे आहे टेन्शन त्याच्यामध्ये तैवान हा नेहमीच एक मूट इश्यू, मूट पॉईंट असा राहिलेला आहे. डेंग झिओपिंग मी आता जे नाव घेतलं, पण आधुनिक चीनच्या इतिहासामध्ये डेंग झिओपिंग हे अतिशय महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. याचं कारण असं
की डेंग जिओपिंग हे माओ कसा एक अतिशय कडवा कम्युनिस्ट वगैरे होता, तसे डेंग जिओपिंग कम्युनिस्ट जरी कडवे होते तरीही पण त्यांनी तरुणपणी वेस्टर्न कंट्रीज म्हणजे वेस्टर्न देश त्यांनी म्हणजे पाश्चिमात्य देशांना त्यांनी बघितलं होतं. त्यांनी अतिशय तरुणपणी या म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी तेव्हा फ्रान्स म्हणजे चीनमधून फ्रान्समध्ये वगैरे कारण फ्रान्समध्ये सोशलिझम आणि कम्युनिझमची भूमी म्हणजे फ्रान्स या युरोपमध्ये, त्यामुळे फ्रान्समध्ये अनेक प्रकारचे सोशलिस्ट वगैरे जात असत. त्यामुळे चीन आणि फ्रान्स यांच्यामधले संबंध जे आहेत हे फार जुने आहेत. त्यामुळे चीनमधून अनेक लोक शिकण्यासाठी किंवा अप्रेंटिसशिप करण्यासाठी फ्रान्समध्ये जात असत. तर असेच 1916 मध्ये म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉर जेव्हा संपलं होतं, जस्ट नुकतं संपलं होतं किंवा संपायला आलं होतं, तेव्हा जे काही मंडळी गेले 16 वर्षाची मुलं, त्याच्यामध्ये सगळे चौवेनला जो पुढे नंतर चीनचा पंतप्रधान झाला किंवा डेंग जिओपिंग त्यानंतर तो त्यांचा सर्वेसर्वा झाला, ही सगळी मंडळी फ्रान्समध्ये शिकलेली आहेत. त्यामुळे पण माओ कधी फ्रान्समध्ये नव्हता, ही वॉज ऑल द टाइम इन चायना. त्यामुळे माओ वॉज व्हेरी कॉन्झर्वेटिव्ह. पण ती बाकीची मंडळी जी आहेत ती त्यामुळे त्यांनी लहानपणी किंवा त्यांच्या तरुणपणी हे सगळं बघितलंय, हे सगळं वेस्टर्न वर्ल्ड कसं असतं वगैरे. त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये एक संकल्पना होती की येस केव्हा तरी आपण असं थोडंसं लिबरलाइज करायला हरकत नाही. आणि त्यामुळे डेंग जिओपिंग यांच्या काळामध्ये 1978 मध्ये ज्या इकॉनॉमिक रिफॉर्म्स ज्या झाल्या त्या डेंग जिओपिंगने फार चांगल्या पद्धतीने करून घेतल्या. आणि मग त्यानंतर 1978 पासून त्यांनी रिफॉर्म्स करायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्यामध्ये मार्केट्स म्हणजे सुरुवातीला त्यांनी अगदीच एक थोडक्यात 2 गोष्टी त्याच्यामध्ये सांगतो आणि मग विल कम टू द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. त्यांनी पहिल्यांदा काय केलं 1978-1980 मध्ये त्यांनी ज्या कम्युन्स जी होती चीनमधली कम्युन्समध्ये असे की म्हणजे शेती ही सगळी गव्हर्नमेंटच्या मालकीची, ती फक्त तुम्ही तिथे फक्त कसायचं, ते मजूर म्हणून फक्त कसायचं आणि बाकी सगळ्यांमध्ये उत्पन्न ते असं वाटून घ्यायचं. त्यांनी मात्र इन्सेंटिव्ह सिस्टीम सुरू केली. ती इन्सेंटिव्ह सिस्टीम अशी सुरू केली की तुम्ही तुम्ही वाटेवर तुम्ही पिकं घ्या, जास्ती घ्या आणि जे काही आणखी जास्ती तुम्ही करा ते मार्केटमध्ये तुम्ही विका. अशा प्रकारे त्यांनी ती सुरुवातीला ही केली आणि कम्युनिकेशन ती मोडून टाकली आणि थोडे अशी सुरुवात केली की ज्याप्रमाणे थोडंसं ज्याला प्रायव्हेटायझेशन म्हणते शेतीमध्ये, अशा प्रकारचं त्यांनी प्रायव्हेटायझेशन सुरू केलं. त्याचा दुसरा जो असा परिणाम झाला म्हणजे त्यामुळे शेतमालाचं उत्पादन वगैरे चीनमधलं खूप वाढायला लागलं आणि चीनमधल्या जे रिफॉर्म्स आहेत ते ॲग्रिकल्चर रिफॉर्म्सपासून सुरू झाले. म्हणजे भारतापेक्षा चीनच्या रिफॉर्म्स वर ऑलवेज व्हेरी डीप आणि ऑलवेज मोर मिनिंगफुल. याचं कारण असं ते ग्राउंड लेवलपासून त्यांनी ते केलेलं आहे. त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन वाढायला लागलं. त्यामुळे चीनी शेतकरी हा आपला भारतीय शेतकऱ्यांसारखा नाही, तो अतिशय सधन वगैरे अशा प्रकारचा असायला लागतो. म्हणजे पुढे त्याचे प्रॉब्लेम्स होते नाही असं नाही, परंतु रिलेटिव्हली दे डिड वेल बेटर इन इंडिया. त्याच वेळेला जेव्हा कम्युन्स डिसबँड केली, वेन द कम्युन्स वेर डिसबँडेड ॲट दॅट टाइम दे वेर अनदर इन्स्टिट्यूशन्स इन द कम्युन्स. आणि ते म्हणजे असं होतं की सार्वजनिक शेती जी होती तर त्याच्यामध्ये पंप असतील किंवा ट्रॅक्टर्स असतील त्यांच्या दुरुस्तीसाठी किंवा काही अशी अवजारं म्हणजे आमच्या डोक्यात ताप नको, यांना काय वाटेल ते करा. यांना तिकडचे जे आपल्याकडे जसे जिल्हा परिषद असतात तसे त्यांच्याकडे जे काही काउंटीज वगैरे त्यांना ते म्हणजे त्यांना अटॅच करून टाका आणि त्यांना फ्रीडम. ते म्हणजे त्यांनी काय करायचं, त्यामुळे त्यांना काय वाटतं ते करू दे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या जी वर्कशॉप्स होती आणि एक चीनमध्ये एक मात्र गोष्ट खूप चांगली झाली आणि ती त्यावेळेला, आणि ती म्हणजे माओच्या काळामध्ये सार्वजनिक शिक्षण जे आहे, प्राथमिक शिक्षण हे मात्र कंपल्सरी झालं म्हणा किंवा त्याचा प्रसार खूप झाला म्हणा. त्या 2 एजन्सीज आर व्हेरी इम्पॉर्टंट इन चायना. वन इज एज्युकेशन, म्हणजे प्रायमरी एज्युकेशन, सगळ्यांना एज्युकेशन म्हणजे कमीत कमी तुम्ही ग्रामीण भागात कुठे जरी गेला तरी तुम्हाला 8वी 9वी 10वी पर्यंत शिकलेला माणूस तुम्हाला मिळतोच. त्यामुळे तो जरा सुशिक्षित असतो, आपल्यासारखं नाही की कुठेतरी तो आहे 8वीत आणि त्याला वाचताही येत नाही, अशी परिस्थिती चीनमध्ये नाही. कारण ते टू एज्युकेशन, प्रायमरी एज्युकेशन व्हेरी सिरियस. दुसरं असं की द एजन्सी ऑफ वुमेन ज्याला म्हणतो, स्त्रियांना मात्र त्या ठिकाणी बऱ्यापैकी, कारण कम्युनिस्ट पार्टीचं धोरणच असं होतं की स्त्रियांना प्रत्येक बाबतीमध्ये पुढे येऊ द्यायचं. अर्थात त्याच्यामध्ये दुसरा विरोधाभास असायचा की चीनमध्ये पुढे म्हणजे पॉलिटिक्समध्ये किंवा त्यांच्या पोलिट ब्युरोमध्ये ज्याला महत्त्वाच्या पोस्ट असतात त्या ठिकाणी चीनी स्त्रियांना अजूनही स्थान नाही महिलांना, परंतु शिक्षण आणि बाकीच्या ठिकाणी मात्र त्यांना बऱ्याचपैकी वाव दिलेला आहे. त्यामुळे प्रायमरी एज्युकेशन आणि वुमेन्स एजन्सी ह्या चीनच्या अतिशय 2 फार मोठ्या आहेत, ज्याला आपण एक म्हणतो आपण त्यांच्याकडे सोशल रिफॉर्म जे झाले किंवा सोशल जे रिफॉर्मेशन झालं त्याच्यामध्ये हे 2 महत्त्वाचे एजन्सी आहेत. तर त्यामुळे ही जी मंडळी होती तुमची जी 8वी 9वी 10वी झालेली जी काही आणि ज्यांची ती वर्कशॉप वगैरे चालवणारी मंडळी,
त्यांनी भरभरती काहीतरी उत्पादनं करायला सुरुवात केली. हे कर, नवीन ते कर वगैरे, आणि ज्याला आपण ग्रासरूट लेवलला एक मास मुवमेंट म्हणजे इंडस्ट्रीजची मास मुवमेंट म्हणतो ती चायनामध्ये मात्र सुरू झाली. म्हणजे TBE ज्याला टाउन अँड विलेज इंडस्ट्रीज म्हणतात किंवा एंटरप्राइजेस म्हणतात, TBE या नावाने ते आहे. तुम्ही ते तुमच्यापैकी ज्यांचे काही स्वतःचा कारखाना असेल किंवा तुमचं स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असेल, तुम्ही त्या TBEचा जरा अभ्यास करा. पुढे चीनमध्ये TBE इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढल्या की आपण जनरली समजतो की चीननं एक्सपोर्ट मॉडेल केलं, तिथे चीनमध्ये खूप बाहेरून इन्व्हेस्टमेंट आली. हे खरं आहे, परंतु चीननं या प्रत्येक संधीचं सोनं केलं. याचं कारण दिस TBEs. कारण त्यामुळे अगदी ही अशिक्षित मुलं म्हणजे अगदी 9वी 10वी किंवा 11वी झालेली जी मुलं आहेत, या मुलांनी किंवा दोघांनी त्या ठिकाणी जे काही सुरू केलं, हळूहळू कुठलं तरी परदेशी कोणाबरोबर काही टायअप करून त्यांनी ट्रान्झिस्टर्स वगैरे सुद्धा तयार करायला सुरुवात केली. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी, अशा काहीतरी अनेक अशा छोट्या गोष्टी त्यांनी तयार करायला सुरुवात केली. कुठे विटास तयार कर वेगळ्या पद्धतीनं, कुठं काही असे काही कुठली आणखी त्यांची काही ट्रॅडिशनल काहीतरी औषधं वगैरे असतील ती असेल किंवा असं. आणि प्रचंड मोठ्या चीनमध्ये म्हणजे संबंध या 1978 पासून डेंग जिओपिंग सत्तेवर आल्यापासून तिथून ते 1989 पर्यंत चीनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आर्थिक ज्याला आपण एक लिबरल ज्याला एक ॲटमॉस्फिअर म्हणतो ते सुरू झालं आणि त्याच्यामध्ये लोकांनी खूप फायदा करून घेतला. आणि नंतर मग 1989 याला आपलं आणि एक थोडंसं यावेळी एक सांगायचं असं की आपल्याकडे लिबरलायझेशन 1991 सुरू झालं. मनमोहन सिंग जेव्हा अर्थमंत्री होते आणि नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा 1991 आपलं ते लिबरलायझेशन सुरू झालं. चीनमध्ये 1978 सुरू झालं. त्यामुळे चीन अदरवाईज ऑल्सो आपल्यापेक्षा 12 ते 15 वर्षांनी पुढे, म्हणजे हा झाला पुढे असण्याचा एक म्हणजे फॅक्टर झाला. दुसरा म्हणजे देअर रिफॉर्म्स वर व्हेरी डीप बिकॉज ऑफ दिस 2-3 थिंग्स. कारण त्यांच्याकडे ऑलरेडी एज्युकेशन चांगलं होतं आणि हे जे TBA जे आहेत ती खरं ज्याला आपण एक स्वतःची किंवा ग्रासरूट लेवल इंडस्ट्री ती त्यांच्याकडे ते सुरू झाली. त्यामुळे बाहेरून वगैरे त्यांच्याकडे भांडवल आलं, त्यामुळे आणखी ते सोन्याहून पिवळं वगैरे झालं ही नंतरची गोष्ट. पण मुळामध्ये त्यांच्यामध्ये मात्र काहीतरी एक कल्पकता असेल, उद्यमशीलता असेल, त्याचा मात्र चीननं खूप मोठा फायदा करून घेतला. त्यामुळे चीनच्या आजची जी ताकद आहे त्या ताकदीमध्ये हे ग्रासरूट लेवलचे जे एक डिसिप्लिन किंवा काम करण्याची जी पद्धत आहे ही मात्र त्यांच्यामध्ये आहे. आणि ती तुम्हाला चीनबद्दल किती तुम्हाला असं वाटलं की ते आमचे एनिमी आहेत वगैरे, पण हे मात्र हे लक्षात ठेवलं पाहिजे की चीन इज अ व्हेरी व्हेरी पॉवरफुल नेशन टुडे बिकॉज ऑफ दिस काइंड ऑफ देअर दिस फंडामेंटल थिंग्स. हे मात्र आपण लक्षात ठेवलं. पुढे हा जो त्यांचा आर्थिक विकास जो आहे कंटिन्युअसली त्याचा सुरू जवळजवळ 2008 पर्यंत हा कंटिन्युअसली तो त्यांचा सुरू झाला. म्हणजे 1978 पासून जी सुरू झालं तर जवळजवळ 30 वर्ष म्हणजे 2008 पर्यंत मध्ये फक्त एका गोष्टीचा म्हणजे उल्लेख केला पाहिजे आणि ते म्हणजे 1989 टायननमेन स्क्वेअर ज्याला म्हणतो आपण ट्रॅजेडी दॅट ऑकर्ड इन 1989. ते काय झालं त्याच्यामध्ये की चीनमध्ये जेव्हा हे ठीक आहे म्हणजे माओ गेल्यानंतर जे हार्डकोर जे कम्युनिस्ट होते त्यांना असं वाटायला लागलं की हे काही बरोबर नाही, हे लिबरलायझेशन जे चाललंय ते. आणि खरोखर त्या काळामध्ये चीनमध्ये भ्रष्टाचार सुद्धा खूप वाढला. आणि वाढला म्हणजे असं की तिथे ड्युअल प्राइसिंग होतं. इथे पण सरकारी अधिकाऱ्यांवर तिथे सरकारी अधिकारी आणि पार्टीचे जे हे फंक्शनरीज आहेत त्यांना एक अशा प्रकारची ट्रीटमेंट मिळायची की त्यांना ते सगळे त्या लोकांना भरपूर पैसे, बाकीच्या लोकांना नाही. तर हे सगळ्या लोकांचे त्यामुळे तिथली जी विद्यार्थी तरुण मंडळी आहेत ती मात्र बिथरली. आणि त्यांनी सांगितलं की या गव्हर्नमेंटला खाली खेचलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी ते 1989 त्यावेळेला त्यांच्याकडे बरेच करंट्स होते. कारण चायना वॉज नॉट ऑल दॅट रिप्रेसिव्ह. म्हणजे 1978 पासून ते 1989 पर्यंत. तर तेव्हा हू याओबांग नावाचा त्यांचा एक अतिशय लिबरल अशा प्रकारचा एक लीडर होता आणि झाओ झियांग नावाचं त्यांचे एक पंतप्रधान ते पण अशाच प्रकारचे लिबरल होते. म्हणजे त्याला आपण उदारमतवादी म्हणतो अशा प्रकारचं. आणि त्यांनी आणि पण ते त्यांचा मात्र बळी 1989 गेला. याचं कारण असं की डेंग जिओपिंग यांनी ते बघितलं की हे जर का अशा पद्धतीने सुरू झालं तर चीनचं काही खरं नाही. आणि मग त्याने अतिशय हेवी हँड ही क्रश दॅट 1989 काय म्हणतो अपरायझिंग ऑफ द स्टुडंट्स. आणि त्यानंतर त्यांचे त्यांनी कत्तलच केली त्यावेळेला. जवळजवळ 800 म्हणजे असं म्हणतात की 800 लोक त्याच्यामध्ये मारले गेले असावे. काही म्हणतात 2000 पण मारले गेले. पण इतक्या याच्यापेक्षा काही जास्ती नव्हतं. परंतु इव्हन 800 विद्यार्थी मारले गेले हे इट वॉज अ व्हेरी व्हेरी बॅड थिंग. आणि चायनाला आणि कसं पूर्वीच्या काळी त्यांच्या या कल्चरल रेव्होल्युशनमध्ये याच्यापेक्षा जास्ती माणसं गेली. तर म्हणजे तिथे भुकेनंच तिथे जवळजवळ 4 कोटी लोक गेले. पण तेव्हा TV वगैरे नसायचा ना, तेव्हा असायचा लोकांच्या समोर आलं नाही. पण तेव्हा मात्र 1989 पाश्चात्य देशांमध्ये सगळी चित्र दिसत होती. ज्या ठिकाणी त्यांनी रणगाडे वगैरे त्या विद्यार्थ्यांवर टाकले तेव्हापासून मात्र चायना बिकेम व्हेरी हार्श. आणि तेव्हा चायनामध्ये त्यानंतर फ्रीडम हा जो प्रकार थोडासा जो होता 1978 पासून ते 1989 पर्यंत 10-12 वर्ष तो मात्र त्यानंतर हळूहळू तो समाप्तच होत गेला.
आणि मग त्यानंतर वेगळ्या पद्धतीने मात्र त्यांची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सुरू झाली आणि ज्याला आपण दुसरा टप्पा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा तो 2008 पर्यंत चांगला झाला. 2000 मध्ये आणि त्या दरम्यान पाश्चात्य देश आणि चीन यांच्यामधले संबंध जे आहेत ना त्याच्यावर थोडंसं बोललं पाहिजे की या लोकांनी अमेरिकेनं, इंग्लंडनं, फ्रान्सनं आणि बाकीच्या सगळ्याच वेस्टर्न कंट्रीजनं चीनमध्ये एक अशी एक ऑपॉर्च्युनिटी बघितली की या ठिकाणी आपण इन्व्हेस्ट करायला आपण चांगली एक संधी आहे. पण त्यांनी त्या ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करत गेले आणि चीनला असं वाटलं की येस त्यातून आपले खूप फायदे, त्यामुळे तेही ते फायदे खूप त्यांनी घेतले. या सगळ्या दरम्यान काळामध्ये अमेरिकेचं असं म्हणजे अमेरिकेचं आणि बाकीच्या पाश्चात्य देशांचं रीडिंग असं होतं की हळूहळू चीन हे सगळं म्हणजे थोडंसं कॅपिटलिझम आला हे आलं की त्यांना थोडेसे सॉफ्ट होतील आणि हळूहळू त्यांची सिस्टीम ही थोडीशी डेमोक्रेटिक सिस्टीम होईल असं त्यांना वाटलं होतं. पण प्रत्यक्षामध्ये मात्र ते पुढे झालंच नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांना अमेरिकेला असं वाटायचं की अरे हां आता हे झाले त्यामुळे आपण यांच्या आणखी जवळ जाऊया. पण ते काही तसे काही बदले नाही. उलट त्यांचं जसंही त्यांची आर्थिक ताकद वाढत गेली तसं त्यांच्या ज्या जखमा ज्या आहेत मी सांगितल्याप्रमाणे की बाहेरचे लोक आपल्याला छळण्यासाठी किंवा आपल्यावरती राज्य करण्यासाठी टपलेले आहेत. कारण आपण अतिशय जागरूक असलं पाहिजे. पण हा जो त्यांचा जो एक सल आहे मनातली ती मात्र अशी वारंवार उफाळून येते आणि मग तेव्हा त्यांना ते असं वाटतं की नाही त्यांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला अमेरिकेला आणि पाश्चात्य देशांना असं वाटायचं की यापुढे चीन आता आपल्याशी जमवून घेत, पण चीनने तसं जमवून घेतलं. 2008 मध्ये आपण येऊया. 2008 मध्ये असं झालं की जागतिक मंदी 2008 मध्ये होती. त्या मंदीमध्ये बाकीच्या सगळ्या देशांत सगळ्या म्हणजे त्यांच्या बँका बुडाल्या, अमेरिकेतल्या इतर सगळ्या आपल्या इव्हन भारतात फक्त 2 देश मात्र त्याच्यामधून वाचले थोडेसे. एक चायना मोठ्या प्रमाणावरती वाचला आणि दुसरा म्हणजे भारत सुद्धा. कारण भारतामध्ये सुद्धा आपण तेव्हा बऱ्यापैकी खर्च करून म्हणा किंवा मनमोहन सिंग आणि तेव्हा त्या लोकांनी जरा थोडंसं इन्फ्लेशन भारतामध्ये झालं नाही असं नाही, परंतु वी स्टील केप्ट मेनी थिंग्स गोईंग ऑन. पण ते इट वॉज बिल्डिंग अप. पुढे 2012-13 मध्ये भारतात त्याचा त्रास झाला, तसा चीनला पण त्रास झाला आणि अमेरिका हळूहळू त्यातून बाहेरच गेले. परंतु 2008 मध्ये हे सगळे लोक आपले कटोरे घेऊन ते चीनमध्ये जायचे की बाबा तुमच्याकडून काही मदत करता येईल का, हे करता येईल का. तेव्हा चीनचा जो इगो आहे किंवा त्यांचं जे हे सगळं ते जाऊ अरे तुम्ही आतापर्यंत आम्हाला तत्वज्ञान शिकवत होतात की तुम्ही मार्केट फ्रेंडली व्हा, तुम्ही असे व्हा तसे व्हा वगैरे, आणि तुम्ही आता मात्र तुमच्यावरती तुमची अशी वेळ कशी काय आली. त्यामुळे चीनच्या हे जे सक्सेस आहे हे 2008 पासून चीनच्या डोक्यामध्ये जायला लागलं. दिस इज हाऊ दॅट एक सांगणे रिडिंग असं म्हणतात. त्यानंतर एक महत्त्वाचा एक फरक असा झाला की चीनमध्ये दरम्यानच्या काळामध्ये ना करप्शन वगैरे खूप वाढलं. म्हणजे चायना हॅड बिकम व्हेरी करप्ट कंट्री. म्हणजे आजही चीनमध्ये करप्शन आहे मोठ्या प्रमाणावरती. त्याचं कारण असं की त्यांच्याकडे म्हणजे प्रायव्हेट इंडस्ट्री त्यांच्याकडे मोठी आहे किंवा सगळं प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रायव्हेट त्यांचं सुद्धा स्पिअर खूप मोठा आहे. पण तरी पण सरकारी अधिकारी आणि पार्टीचे लोक जे आहेत ते मात्र खूप करप्ट असतात. कुठल्याही प्रकारच्या गोष्टी किंवा तुम्हाला ते म्हणजे काही परमिशन द्यायची हे करायचं त्यासाठी ते प्रत्येक बाबतीमध्ये पैसे घेणं किंवा पैसे लोकांकडून घेणं, यामुळे कम्युनिस्ट लोकांमध्ये, कम्युनिस्ट पार्टीमध्ये आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये ते जबरदस्त करप्शन आहे. आणि त्यामुळे 2008-9 नंतर चीनमध्ये जरी सगळं एव्हरीथिंग वॉज फाईन. म्हणजे आम्ही जेव्हा 2008 मध्ये गेलो होते तेव्हा तर आम्ही तुम्ही 2010 मध्ये तुम्ही गेला असाल, मी सगळं बघितलं मॅगले वगैरे वरती सगळं चकचकीत दिसतं वगैरे, पण त्याच्यामागे खाली कुठेतरी करप्शन वगैरे वगैरे असं आहे. आणि तुम्ही आणखीन इंटिरियरमध्ये गेलात चीनमध्ये, आणखीन ग्रामीण भागामध्ये, तर तेव्हा आणखीन ग्रामीण भाग आणि तुमचा शहरी भाग याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फार मोठी एक दरी आहे आणि टेन्शन्स पण आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक वेळ चीनमधला एखादा ग्रामीण भागातला माणूस अमेरिकेत जाऊ शकतो, अमेरिकेत बोस्टनमध्ये फिरतो, पण त्याला अमेरिकेतल्या चीनमधल्या शांघायमध्ये किंवा बीजिंगमध्ये जायला परवानगी नसते. म्हणजे तुम्हाला जर का शहरामध्ये जर काही यायचं असेल, म्हणजे तुमच्या ग्रामीण भागातल्या माणसाला जर का चीनमध्ये शांघायमध्ये येऊन राहायचं असेल, बीजिंगमध्ये येऊन राहायचं असेल, तुम्ही जर बघितलं असेल की त्या ठिकाणी झोपडपट्ट्या वगैरे भाषा नाही आहे. याचं कारण असं की ग्रामीण भागातून येणाऱ्या माणसाला हुकाव नावाचं ते एक परमिट असतं. हुकाव म्हणजे इट्स लाईक अ व्हिसा. जसा तुम्ही अमेरिकेत जाताना तुम्हाला व्हिसा जसा असतो तसं ते चीनच्या त्या देश जे जायचं असेल शहरामध्ये तो हुकाव असल्याशिवाय तुम्हाला ती परमिशनच तुम्हाला आतमध्ये यायला मिळत नाही. तुम्ही वर्कर म्हणून किंवा लेबर म्हणून तुम्ही येऊ शकता, पण तुमच्या मुलाला शाळेमध्ये परमिशन, तुम्हाला शाळेत ॲडमिशनच मिळणार नाही, पण तो हुकाव असल्याशिवाय तुम्हाला वट मुली. त्यामुळे तो माणूस त्या ठिकाणी त्याची राहण्याची व्यवस्था असते, तो वर्कर म्हणून काम करतो, पण त्याची फॅमिली मात्र 200 मैल लांब किंवा त्याच्या जवळ असणारा एखादं सबर्ब जे असेल की जे छोटंसं गाव किंवा खेडेगावासारखं आहे त्या ठिकाणी त्याची फॅमिली राहते. अशा प्रकारचं मात्र चीनमध्ये आहे. त्यामुळे ह्या ज्या डिस्पॅरिटीज चीनमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात आहेत.
आता ह्या बॅकग्राऊंड त्यामुळे चीनमध्ये अनेक सामाजिक प्रश्न आहेत, त्यानंतर एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे. माझ्या पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये आणि साधनामध्ये मी जे लिखाण केलं त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन तर चायनामध्ये जबरदस्त झालं. म्हणजे काही नाही नद्या नाहीशा झालेल्या आहेत, कारण त्यांनी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच त्यांची इतकी प्रचंड आहे. बिकॉज त्यांचं मॉडेलच असं म्हणजे चीननं जे मॉडेल या संबंध काळामध्ये वापरलं ते असं इट्स ज्याला आपण एक्सपोर्ट लेड ज्याला म्हणतो हे सगळं. कारण त्यांच्याकडे मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडे कल्पकता खूप आहे. त्यांच्याकडे ग्रासरूट लेवलला ज्याला कुठला एखादा प्रॉब्लेम जर टाकला तर त्यांच्याकडे तो चायनीज माणूस सोडवू शकतो. एक उदाहरण द्यायला हरकत नाही. 2014मध्ये म्हणजे माझ्या रिटायर मी 11 मध्ये रिटायर झालो. 2-3 वर्ष काही कन्सल्टन्सी करायचो नाशिकला आल्यानंतर सुद्धा. आणि मग तेव्हा त्या निमित्तानं मला इकडे तिकडे जावं लागायचं. ती कन्सल्टन्सी अशी होती माझी की आम्ही एक स्टेट बँकेच्या जेव्हा चेअरमन होत्या भट्टाचार्य नावाच्या एक चेअरमन होत्या. त्यांच्याकडे असा एक प्रॉब्लेम होता की अडाणी पॉवर्स त्यांचा एक तिरोड्याला खूप मोठा प्लांट आहे. तर त्यांच्यामध्ये आणि आपले MSCB जे आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला. म्हणजे त्यांनी काहीतरी एक पॉवर परचेस ॲग्रीमेंट केलं आणि मी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्समधला एक एक्सपर्ट असल्यामुळे त्यांनी मला त्या कमिटीवरती घेतलं. तर प्रॉब्लेम असा होता की त्यांनी काही एक प्राईस त्याच्यामध्ये होती आणि ते असं म्हणतात की त्यांचा एक कोल ब्लॉक त्यांना त्यावेळेला अलॉट केला होता म्हणजे मनमोहन सिंगाच्या काळामध्ये. आणि तो नंतर मागवून तो कोल ब्लॉक त्याची अलॉटमेंट कॅन्सल केली. तर अडाणीचं असं म्हणणं होतं की आता हे झालं त्यामुळे आता आम्ही प्राईस वगैरे वाढवतो अशा प्रकारचा काहीतरी तो इश्यू होता. तो इश्यू महत्त्वाचा नाही आहे. त्या निमित्तानं मी त्या तिरोडा जो प्लांट आहे तो तिरोडा प्लांट तो बघायला गेलो होतो. मी आणि माझ्यावर एक मोठे CP सिंग नावाचे भारतातले फार मोठे एक्सपर्ट समजले जातात. आम्ही दोघं जण तिथे तो तिरोड्याचा प्लांट बघायला गेलो. तुम्हाला थोडीशी कल्पना असेल त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम केलं असेल की 500 मेगावॅटचा पॉवर प्लांट सुद्धा तयार करायला आपल्याकडे ट्रॅडिशनली आपल्याकडे 5-1 वर्ष लागतं. 500 मेगावॅट कारण मोठा प्लांट असतो 500 मेगावॅटचा. आम्ही त्या ठिकाणी बघितलं कारण तो अडाणीचा प्लांट जो होता तो अडाणी स्वतः काहीच करत नाही. अडाणी सगळं करून घेतात बाहेर. त्यामुळे अडाणीचा जो बाहेरून काही चायनीज लोकांकडून तो सगळं करून घेतला होता. त्याची माहिती आम्ही घेतली. 1.5 वर्षामध्ये त्या लोकांनी तो प्लांट तिथं इन्स्टॉल केला. 1.5 वर्षामध्ये तुम्ही कल्पना करा 1.5 वर्षामध्ये. आणि किती त्याची होती कपॅसिटी 3500 मेगावॅट. 3500 मेगावॅट म्हणजे इतका प्रचंड त्या ठिकाणी ते संबंध महाराष्ट्रात म्हणजे तुम्ही कल्पना करा तेव्हा महाराष्ट्राचं इन्स्टॉल कपॅसिटी आणि त्यांची यूज आहे याच्यामध्ये जवळजवळ काहीतरी मला वाटते एक 7-8 हजार जर का याच्यामध्ये हे असेल म्हणजे डेफिसिट असेल 6-7 हजार त्यापैकी जवळ 4000 मेगावॅट्स या ठिकाणीच तुम्हाला मिळायला लागेल. तर ही जी कपॅसिटी आहे चायनीज लोकांमध्ये ही जबरदस्त कपॅसिटी म्हणजे दे हॅव एक्वायर्ड दिस थिंग. आणि त्यामुळे जगभरामध्ये मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ते एक्सपोर्ट मॉडेल जे आहे ते जगभरामध्ये कुठे काही करू शकतं. म्हणजे मोठमोठं इन्फ्रास्ट्रक्चर हे करणं किंवा आज तुम्ही बघा आजूबाजूला तुम्ही बघितलं तर चीन आणि भारतामधला आपण किती 2020मध्ये विल कम टू दॅट पॉईंट काही जरी असेल दोघांमध्ये तरी पण आज 20-20 चायना आपला जो बॅलन्स आहे ट्रेड बॅलन्स ज्याला म्हणतात तो वर्सन होतो. दॅट ट्रेड बॅलन्स इज वर्सनिंग अशी आजची परिस्थिती आहे. तर त्यामुळे चीनशी उभं राहणं आणि चीनबरोबर मुकाबला करणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि आज तर मी परवा आय वॉज रेडिंग अ बुक ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे हेनरी किसिंजर आणि ते गुगलचे CEO जे पूर्वी श्मिट होते त्या दोघांनी मिळून एक पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यामध्ये आय वॉज सरप्राईज की चायना इज अहेड ऑफ इव्हन अमेरिका इन टर्म्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे मे बी त्यांची इंडस्ट्री अमेरिकेमध्ये त्याचा अभ्यास खूप वर्षांपासून सुरू झाला पण चायनीज आर ग्रेट इमिटेटर्स. त्यांना थोडीशी माहिती मिळाली क्लू मिळाली तर लगेच सुद्धा ते अभ्यास करायला सुरुवात करणार आणि घुसतात तिथे. आणि त्यामुळे हे विल कम टू वेन इंडिया चायना असं एक 5 मिनिटांनी आपण विल कम टू दॅट की ही मात्र जबरदस्त कपॅसिटी आहे. आणि त्या कपॅसिटीकडून त्यांची जे हर्टची फिलिंग आहे की आम्ही जगामध्ये सगळ्यांना इतरांना आम्ही नमवू वगैरे ही फिलिंग ह्या 2 गोष्टी जर काही केलं तर नाव यू विल अंडरस्टँड की वाय चायनाज राईज हॅज शेकन द होल वर्ल्ड. 2008 नंतर विल कम टू 2013 की ज्या वेळेला सध्याचे जे क्षी जिनपिंग आहेत ही बिकेम दी प्राईम मिनिस्टर. तर क्षी जिनपिंग इज नॉट अन ऑर्डिनरी पर्सन. बाकीचे आत्तापर्यंत सगळे लोक होते म्हणजे माओ वॉज ओके बट त्यानंतर डेंग झिओपिंग अतिशय शांत माणूस होते. त्यांनी असं म्हणजे ज्याला आपण पॉलिटिक्स ऑफ कन्सेन्सस म्हणतो किंवा सहमतीचं राजकारण हे करण्यामध्ये त्यांनी सगळ्यांना सांभाळून घ्यायचं सगळ्यांच्या बरोबर जायचं वगैरे. तर हे सगळं डेंग झिओपिंग तसे होते. जियांग झेमिन म्हणून डेंग झिओपिंग यांच्यात जियांग झेमिन 10 वर्ष होते. चायनामध्ये सांगपणे असं असतं की प्रत्येक प्रेसिडेंट किंवा तो जो त्यांचा सर्वेसर्वा जो असतो तो 10 वर्षासाठी असतो. दिस इज वॉट त्यांनी डेंग झिओपिंग यांनी सिस्टीम तयार केली. त्यामुळे डेंग झिओपिंग त्यानंतर मग जियांग झेमिन यांच्यानंतर हू जिंताओ हे 3 मंडळी ही 3 लोक त्यानंतर आले आणि ते शांतपणे त्यांनी काम केलं. त्यांनी असं आणि शांतपणे ते वे क्वाईट सांभाळून घेणारे ज्याला म्हणतो आपण तेव्हा ठीक आहे तुमचं तुम्हालाही विचारलं यांनाही विचारलं आपण असं करूया वगैरे. Xi Jinping is a very different kind of person. He is someone who would like to eliminate all
ऑपोजिशन, हे सगळं ऑपोजिशनला तरी संपूर्णच टाकायचं. आता याचे प्रतिध्वनी तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी दिसतील, आपल्याकडे वगैरे सगळे, पण हे 2013 पासून जे इथं सुरू झालं आहे, चीनमध्ये आहे, सगळ्या देशामध्ये. त्यामुळे मला कधी कधी आश्चर्य वाटते की एकाच वेळेस 2013-14 मध्येच सगळ्या देशामध्ये हे कसं सुरू झालं, इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर. तर दॅट्स अनदर थिंग. ते तुम्ही केव्हा त्याचा आपण विचार करा केव्हा तरी. पण 2013 मध्ये क्षी जिनपिंग जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांनी सगळ्या त्यांच्या विरोधकांना पूर्णपणे संपवून टाकलं आणि सगळी सत्ता स्वतःकडे घेतली. सगळे इव्हन रिफॉर्म्स ग्रुप असेल तोपर्यंत असं असायचं की शांतपणे पॉलिटिकल लिडरशिप ही त्या अध्यक्षाकडे असायची आणि आर्थिक जे रिफॉर्म्स किंवा आर्थिक जो परफॉर्मन्स त्याच्या ज्या मिनिस्ट्रीज आहेत त्या सगळ्या पंतप्रधानांकडे असायच्या. असं त्यांच्याकडे शांतपणे एक डिव्हिजन असायचं. त्यांनी ते पण स्वतःकडेच घेतलं आणि त्या पंतप्रधानाला काही असं त्याला काही कामच ठेवलं नाही. असं ते एक विचित्र त्यांनी तेव्हापासून त्यांनी ते सुरू केलं. त्यांनी इतकंच सांगितलं तर क्षी जिनपिंग यांनी काय केलं की अरे इथे भ्रष्टाचार खूप चालला आहे, मग इथे यांना अटक करा, ते करा. मग ते भ्रष्टाचाराच्या विरोधाच्या नावाखाली त्यांनी सगळ्या ऑपोजिशन त्यांनी संपवून टाकलं. दिस इज व्हॉट ही ऑल्सो ही डिड इन चायना. आणि त्यामुळे जसं त्यांचा पिरियड 2013 नंतर सुरू असा जरा कंटिन्युअसली केला तसं वेस्टर्न कंट्रीजमध्ये लोक हे फार डिस्टर्ब व्हायला लागले की हा काय याचं काय चाललंय. म्हणजे त्यांची अपेक्षा अशी होती की आतापर्यंत की हे जे आहे हे चीन आपल्याकडे युनायटेड नेशन्समध्ये म्हणा किंवा सगळ्याबरोबर बसून आपल्याबरोबर काहीतरी प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करतील. तर हे आता असं होतच नाहीये. दे आर इंडिपेंडेंटली डुईंग एव्हरीथिंग. आणि मग 2016 मध्ये जेव्हा ट्रम्प जेव्हा सत्तेवरती आले ओबामानंतर, तेव्हा मात्र खरोखर खऱ्या अर्थाने जे ट्रेड वॉर सुरू झालं चायना आणि तेव्हा त्यावेळेला हे सगळं सरफेसवरती यायला लागलं की चीन आणि अमेरिका यांच्यातले संबंध काही एवढे राहिलेले नाही. त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं की अमेरिका चीनला पुष्कळ हे द्यायचे, म्हणजे ज्याला आपण सवलती द्यायचं. कसं असतं की एक्सपोर्ट लेड त्यांची रेजिम असल्यामुळे त्यांना त्यांचा जो त्यांची जी करन्सी आहे ती करन्सी अतिशय डिप्रेस किंवा कमी लेवलवरती ठेवायला लावायची. म्हणजे एका डॉलरमध्ये जितके जास्ती युआन येतील, कल्पना करा, एका डॉलरमध्ये जितके जास्ती युआन असतील तितका फायदा त्या चायनीज ट्रेडरचा होतो. म्हणून तुम्ही जर का तुमचं एक्सपोर्ट खूप जोरात सुरू केलं तर तुमची करन्सी ही रिव्हॅल्युएट म्हणजे तुमची ती वाढते, करन्सीची व्हॅल्यू वाढते. म्हणजे एका डॉलरमध्ये कमी युआन येते तर ते चीनला नको होतं. मग चीन प्रत्येक वेळेला जाऊन त्या क्षी जिनपिंग किंवा त्याच्या अगोदरचे जे काही हे प्रेसिडेंट्स होते ते आणि अमेरिकेचे प्रेसिडेंट यांच्यामध्ये 12-12 तास निगोशिएशन चालायची. तर लोकांना मोठं आश्चर्य, म्हणजे जसं आपण G20, G7 वगैरे हे तसं हे G2 म्हणजे कसं की हे दोनच प्रेसिडेंट एकमेकांशी बोलणार आणि त्यांचे 2-2 दिवस कंटिन्युअसली, म्हणजे 12 तास पहिल्या दिवशी, 12 तास दुसऱ्या दिवशी. हे गप्पा काय करतात, गप्पा याच की तुम्ही आम्हाला काय सवलती देता आणि आम्ही तुम्हाला काय हे देतो. मग त्यांनी असं सुरू केलं की चीनला ठीक आहे तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे, तुम्हाला असं करायचं आहे ना, मग तुमचा एक्सचेंज रेट जो आहे तो एक्सचेंज रेट तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आम्ही तो मान्य करतो. मग तुमचं जे सरप्लस तुम्ही जे तयार केलेलं आहे ते सरप्लस मात्र तुम्ही आमच्या अमेरिकन बॉन्ड्समध्ये गुंतवा. म्हणजे त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये साठवलोटा इतकं विचित्र झालं की चीनमध्ये जे आता अमेरिकन्स आर व्हेरी शूड पीपल, ते त्यांचे जे प्रॉफिट्स होते चीनमधले ते सगळे प्रॉफिट्स आमच्या बॉन्ड्समध्ये गुंतवून टाका. त्यामुळे ह्या दोघांमध्ये तडफड खूप वाढायला लागली. म्हणजे एव्हरी टाइम चीननं काही करण्याचा प्रयत्न केला की अमेरिका त्याला ते शह देत असे. तर ट्रम्प यांच्या काळामध्ये हे मॅक्झिमम झालं, ट्रेड वॉर अगदी टोकाला आलं आणि मग दोघांमध्ये टेन्शन सुरू झालं. आणि मग ती टेन्शन जी सुरू झाली त्याची परिणती आज अशी झाली आहे आजच्या याच्यामध्ये की चीन आणि अमेरिका हे दोघंही एकमेकांना काही हे एक अतिशय संशयाने बघतात. त्याचं कारण असं, आता तुम्ही एक 5 मिनिटात तुम्हाला मी यावेळी कम टू द एंड. त्याच्यामध्ये चीनच्या दृष्टीनं 2-3 समुद्र अतिशय महत्वाचे आहेत. एक म्हणजे साऊथ सी ज्याला म्हणतो आपण, साऊथ चायना सी ज्याला म्हणतात, आणि इंडियन ओशन. हे त्यांच्या दृष्टीने 2 अतिशय महत्वाचे एरियाज आहेत. कारण त्यांचा सगळा जो व्यापार जो आहे म्हणजे एक्सपोर्ट असेल किंवा त्यांच्याकडे येणारं इंधन जे आहे किंवा पेट्रोलियम वगैरे जे मिडल ईस्टमधून येतं, हा जो मार्ग आहे हा मार्ग त्यांना अतिशय क्लिअर असायला पाहिजे. कारण उद्या असं नको व्हायला की इंडियन शिप्स किंवा इंडियन हे त्याच्यामध्ये अडवतील वगैरे. आणि मग यांनी आणि अमेरिकेचं सगळं आरमार जे आहे ते एशिया या ज्या साऊथ चायना सी पासून ते इंडियन ओशनमध्ये सारखं फिरत असतं. त्यामुळे या दोघांची नेहमी त्या ठिकाणी टक्कर होत असते. आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी असणारा तैवानशी त्यांनी काही थोडंसं काही केलं की लगेच अमेरिकेत जाऊन उभं राहतं. त्यामुळे या ठिकाणी सातत्यानं त्यांचं ते पण एक टेन्शन आहे. दुसरं चायनाचं काय माहिती आहे का, चायनाचं जसं भारताबरोबर जसं एक त्यांची जवळ आपली 5000 किलोमीटर लांबीची बॉर्डर आहे, कॉमन बॉर्डर विथ चायना. आणि त्याच्यामध्ये त्याचे फार आपण स्पेशल एखादी करूया पाहिजे असं तुम्हाला, तर आय विल स्पीक ऑन दॅट ऑल्सो. तर त्याच्यामध्ये गेली 62 काय 1949 पासून या सगळ्या आपण त्याच्याशी बॉर्डर लाईनवरती भांडतोय. आता वी डोंट नो वेदर नेहरू मेड दॅट मिस्टेक दॅट टाइम आउट वेदर दिस थिंग, पण आपण म्हणतो असं. परंतु आजही
मला असं वाटतं त्या डिटेल्समध्ये मी सांगू शकतो की नेहरूंचा चीनकडे बघण्याचा तेव्हाचा दृष्टिकोन आणि आजही मोदींचा आणि जयशंकर यांचा चीनकडे बघण्याचा दृष्टिकोन याच्यामध्ये काहीही फरक नाही. आज तेव्हाची परिस्थिती आहे तशीच आजची पण परिस्थिती. आज तुम्ही किती नेहरूंना नावं जरी ठेवले तरी पण आज सुद्धा आपण, कारण याचं कारण असं की चायना इज व्हेरी पॉवरफुल. त्यावेळेचं चायना वॉज अ व्हेरी पॉवरफुल कंट्री. याचं कारण असं की चीननं त्यांच्या याच्या तुमच्या कम्युनिस्ट रेव्होल्युशनमध्ये अतिशय त्यांची सेना अतिशय लढाऊ, त्यांना लढण्याचं अति हाय म्हणजे याच्यावरती म्हणजे हाईटवर लढण्याचं त्यांचं एक ट्रेनिंग खूप मोठं झालं होतं. त्यामुळे आपण त्यांना पुरे पडू शकत नव्हतो. आपण जे आपण म्हणतो की बाबा चीन आपण खूप शूर आहोत त्यांच्यापेक्षा, असं नाही. त्यांच्या स्ट्रॅटेजीज असतील, त्यांच्या रिसोर्सेस असतील, सगळ्या दृष्टीने आपल्या तेव्हासुद्धा ते खूप आपल्यापेक्षा थोडेसे जरा जास्तीच होते आणि आज तर आपल्यापेक्षा बरेचसे जास्ती झाले. आणि आज एक थोडक्यात एक सांगायचं असं की आपला जो अक्साई चीनमधला जो भाग आहे तो अक्साई चीनमधला एक मोठा भाग त्यांनी ऑक्युपाय केला. याचं कारण असं की शिंजियांग म्हणून त्यांचा जो एक स्टेट आहे, त्यांचं जे एक मोठं स्टेट ते आणि तिबेट याच्यामध्ये जोडणारा जो रस्ता आहे तो शेवटचा जो पार्ट आहे मोठा तो त्या अक्साई चीनमधून जातो. आणि अक्साई चीन तुमचा कुठलाही मिलिटरी ऑफिसरशी तुम्ही जर का ज्याने त्या भागात काम केलं आहे तो तुम्हाला सांगेल की अक्साई चीनमध्ये जाणं हे भारतीय लोकांना अतिशय अवघड होतं. याचं कारण असं की प्रचंड मोठा डोंगराळ प्रदेश आहे. तुम्हाला जवळजवळ 18-19,000 फुटापर्यंत जावं लागतं आणि मग त्यानंतर तो अक्साई चीनचं प्लेन सुरू होतं. त्या प्लेनवर ऑलरेडी चायनीज आहेतच. म्हणजे चीनच्या दृष्टीने तो भाग इझिली ॲक्सेसिबल आहे, आपल्या दृष्टीने तो भाग अजिबात ॲक्सेसिबल नाही. मग आपल्याकडे तो भाग जरी 1947ला आपण जेव्हा ट्रान्सफर आपल्याकडे ब्रिटिशांनी जेव्हा सत्ता केली तेव्हा जरी आपल्या ताब्यात होतं, नॉमिनल ताब्यामध्ये होतं. आपले केव्हा तरी वर्षातून आपले काहीतरी एक 40-50 लोक असे गस्त घालण्यासाठी म्हणून जायचे आणि ते 3-4 महिन्यानंतर ते परत यायचे. 3-4 महिन्यात त्यातले काही गेलेले पण असायचे, काही इतकं भयानक ते चित्र होतं. आणि मग इन कोर्स ऑफ टाईम त्यांना एक दिवशी असं लक्षात आलं की त्यांनी त्या चीननं त्याच्यामध्ये रस्ता बांधायला सुरुवात केली. तो रस्ता बांधला सुद्धा त्यांनी, कारण त्यांच्या दृष्टीने ॲक्सेस फार इझी होतं. आपल्याकडून म्हणजे अतिशय त्या मोठ्या उंचीवर जायचं आणि ते गस्त घालायची अतिशय आवड होतं. त्यामुळे मला असं वाटतं की निसर्ग आपल्या फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या बॉर्डरच्या मुद्द्यावरती आहे. आणि तो जेव्हा तो भाग त्यांनी जो ऑक्युपाय केला त्यानंतर त्यांनी आपल्याला नंतर 1962 युद्ध झालं. त्या युद्धामध्ये आपण हरलो असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्याला एक ऑफर दिली होती चीनला. ती ऑफर अशी दिली होती की तुम्ही तो अक्साई चीनचा जो भाग आहे तो तुम्ही ॲक्सेप्ट करा की आमचा तो भाग आमचा आहे म्हणून. आणि मग आम्ही इकडे तुमचं जे अरुणाचल प्रदेशचा जो भाग आहे तिबेटला लागून असा तवांग वगैरे हा जो भाग याच्यावर आम्ही हक्क सोडून देतो. परंतु कोणत्याही स्वतःच्या राष्ट्राचा विचार करणाऱ्या कोणत्याही पंतप्रधान कधीच मान्य करणार नाही. नेहरू ते पत्राच्या आल्यानंतर ते टाकून दिले. आणि मग नेहरू वॉज इन 62 ते त्या प्रभावानंतर नेहरू वॉज अ व्हेरी त्याला पण काय म्हणतो त्याला पण एक अकाली बुद्धत्व असा आणला असं. आणि आजही थोडंसं असंच त्याचं एक जरा थोडंसं चीनचा विषय निघाला की आपली पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट आहे ती सुद्धा जरा हादरते. इवन इन्क्लुडिंग अवर जयशंकर who otherwise becomes waxes eloquent, but when it comes to China he remains very silent. हा अतिशय आपण मी या दृष्टीने सांगत नाहीये नेहरूंचं हे करायला किंवा मोदींचं तुम्ही जस्टिफिकेशन करा, पण हा जो प्रश्न आहे आपल्या दोन देशांमधला हा एक कुठेतरी एक हार्ड प्रॉब्लेम आहे. दॅट वी हॅव टू अप्लाय डेस्टिनी म्हणा किंवा आपल्यामध्ये असला तो आपल्याला तो सॉल्व्ह करावा लागेल. आणि तो जर सॉल्व्ह जर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अतिशय सबल तुम्हाला व्हावं लागेल. आज जे आपण जे म्हणतोय की आपण वी आर डुईंग व्हेरी वेल, आपला तो 6% वगैरे रेट आहे, आम्ही 5% जगात सगळ्यात, दिस विल नॉट डू. तुम्हाला यू मस्ट ग्रो ॲट द रेट म्हणजे 8-9% जे तुम्ही 2004 पासून 5 पासून तर 2012-13 पर्यंत म्हणजे इव्हन वी यूज टू ग्रो ॲट अ रेट ऑफ ऑलमोस्ट अबाउट 8% पर इयर इकॉनॉमिक ग्रोथ रेट. अशा रेटनं जर का तुम्ही ग्रो करत राहिलात आणि जर तुम्ही काही चांगलं काही तुम्ही ताकदवान होऊ शकलात तरच तुम्ही चीनला तुम्ही ते तोंड देऊ शकता. आता सध्या त्यांनी 3 गोष्टींकडे फक्त 5 मिनिटात संपवतो मी. अमेरिकेने काय केलंय चीनला कंटेन करण्यासाठी किंवा त्याला काउंटर करण्यासाठी 3 प्रकारच्या फॉर्मेशन्स त्यांनी तयार केले. एकाला क्वाड असं म्हणतात. क्वाड म्हणजे 4 लोकांचा समूह. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, USA आहे, त्यानंतर जपान आहे आणि इंडिया आहे. असं 4 जणांनी मिळून ते कवायती या मनमोहन सिंगांच्या काळापासून 2005-06 पासून त्या सुरू झाल्या आहेत. त्याला आता अलीकडे अतिशय चांगलं पद्धतशीरपणे अशा प्रकारचं रूप दिलेलं आहे. त्यामुळे तो एक दबाव एक गट म्हणा तो एक अमेरिकेनं तो तयार केलेला आहे टू कंटेन चायना. दुसरं असं आहे त्याला ऑकस असं म्हणतात. ऑकस म्हणजे ऑस्ट्रेलिया, UK आणि ऑस्ट्रेलिया. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांनी
न्यूक्लिअर सबमरीन्स वगैरे तयार करण्यासाठी मदत करण्यासाठी हा ग्रुप त्यांनी तयार केला आणि त्या दृष्टीने सुद्धा त्यांनी चीनवरती एक दडपण आणायला सुरुवात केली की सो दॅट इन कोर्स ऑफ टाइम ऑस्ट्रेलिया विल ऑल्सो ट्राय टू काउंटर चायना. तिसरं म्हणजे जपान आणि तुमचं साऊथ कोरिया यांच्याकडे यांना पूर्वी मिलिटरी यांच्याकडे नव्हती, तर त्यांनी ते सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही आता परवा गेल्या आठवड्यामधली गोष्ट आपण जेव्हा बोललो परवा त्याच्या 2-4 दिवस अगोदर फिलिपाईन्स आणि जपान यांचे पंतप्रधान हे यांच्यामध्ये होते. कोणाकडे बायडन वॉज, जसं गेल्या वर्षी त्यांनी मोदींचं स्वागत वगैरे केलं तसं जंगी स्वागत त्यांनी या दोघांचं पण केलं. याचं कारण असं की दे वॉन्ट समवन टू फाईट चायना. तर त्यांनी या सगळ्या आशियामध्ये अशा प्रकारे तटबंदी चीनच्या विरोधामध्ये उभी केली आहे. तर अशा प्रकारची आज परिस्थिती आहे. आणि चायना दुसऱ्या बाजूने चायना असं करते की चायना आता तैवानचं मी तुम्हाला सांगितलं, तैवानमधल्या लोकांना, तैवानमधले जे हे आहेत त्यांचे पॉलिटिशियन्स आहेत त्यांच्याकडे चायनाने आता फिलर्स टाकले किंवा आपण काहीतरी बघूया, पण आपण नाहीतरी तैवानमधले काही मंडळी आहेत त्यांचे नातेवाईक चीनमध्ये आहेत, चीनमधल्या लोकांची काहीतरी मुलं इकडे आहेत, तेव्हा आपण आता हे काहीतरी करून एकत्र येऊ असं करून शी जिनपिंग यांनी त्यांना जरा थोडंसं हे केलंय. शी जिनपिंग यांनी जरा युरोपमध्ये जाऊन त्यांना काही आर्थिक सवलती वगैरे देऊ केल्या त्यांना ते हे कर. त्यामुळे हे जरा थोडंसं या दोघांमध्ये म्हणजे अमेरिका जे आहे ते त्यांना चीनला मिलिटरीली कंटेन करण्याचा प्रयत्न करते आणि चीन मात्र इकॉनॉमिकली आणखी स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करते. तर असं आणि हा सगळा जो त्यांचं जे काही ही जे आहे काय म्हणतो आपण त्यांचं कन्फ्रंटेशन हे सगळं आपल्या जवळच्या रिजनमध्ये आहे. म्हणजे इंडियन ओशनमध्ये आहे, साऊथ चायना त्याच्यावरती गेलात की साऊथ चायना सी आहे आणि आपल्या नॉर्थमध्ये गेलात तर 5000 किलोमीटरची आपली बॉर्डर आहे. त्यामुळे इंडिया विल ऑलवेज बी अ व्हेरी ज्याला आपण काय म्हणतो आपण इन अ व्हेरी क्रुशियल काइंड ऑफ पोझिशन की ज्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. आणि माझं असं मत आहे हे सगळं बघितल्यानंतर की तुम्हाला काही खूप याच्यातून काही करता येईल अशातला भाग नाही. तुम्ही आहात तिथे तुम्ही उभं राहिलं पाहिजे मिलिटरीली. आणि दुसरं म्हणजे तुमची इकॉनॉमिक ग्रोथ मात्र तुमची खूप चांगली असली पाहिजे. आणि कुठेतरी असं काहीतरी लोक एकमेकांमध्ये लढतायत आणतायत अशा प्रकारे कुठेतरी हे मात्र व्हायला ॲज अ नेशन म्हणून वी शुड बी एबल टू स्टँड टुगेदर. हे जर आपण असं करू शकलो आणि आर्थिक आणि त्याच्यामध्ये शेवटी अल्टिमेटली आज आर्थिक जर का विकास जर चांगला जर ठेवला तर मात्र इन दॅट केस एक 10-12 वर्षामध्ये आपण चीनला आपण इतक्या लवकर काय आपण ओव्हरटेक वगैरे करणं शक्य नाही. कारण चीनची इकॉनॉमी आज आपल्यापेक्षा 5.5 पटीनं जास्त आहे. त्यामुळे ती खूपच मोठी इकॉनॉमी ते आपण ते करू शकत नाही. पण ॲट द सेम टाईम त्या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मात्र आपण थोडंसं आपण कमी करू शकतो किंवा कॉन्स्टंट तरी ठेवू शकतो. एवढं मात्र आपण करू शकतो. आणि शेवटी आपण अमेरिकेच्या बरोबर असल्यामुळे आणि काही डेमोक्रेटिक कंट्रीजच्या बरोबर असल्यामुळे टू सम एक्सटेंट आपल्याला एक थोडासा आधार म्हणा किंवा एक थोडासा एक सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. बाकी अदरवाईज चीनशी उगीच भांडण काढण्यातही काही अर्थ नाही. कारण शेवटी मी परवाच एका एक फार मोठ्या याचा इंटरव्ह्यू वाचत होतो. त्यांनी सांगितलं की तुम्ही चीनशी फार हे करू नका, म्हणजे जास्ती त्यांच्याशी वाढवू नका. चीनशी युद्ध वगैरे तर तुम्ही करण्याच्या भानगडीतच पडू नका. कारण ते आर जस्ट वेटिंग फॉर एन ऑपॉर्च्युनिटी. तुम्ही जर काही केलं 1962 जवाहरलाल नेहरूंनी फॉरवर्ड पॉलिसी जी केली आहे त्यांना जाऊन जे ते सीमेवर जाऊन भेटले दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द रिझन दॅट चायना गॉट व्हेरी अग्रेसिव्ह इन 1962. तेव्हा ही चूक आपण मात्र करता कामा नये आणि वी शुड हॅव गुड रिलेशन्स विथ देम विथ ग्रेट अप्लॉम इन अवर पॉलिसी अँड ऑल्सो स्टँड इकॉनॉमिकली व्हेरी स्ट्रॉंग. हे जर का आपण करू शकलो तर मग चायनाला आपण कसं तरी आपण हे करू शकतो. पण चायना विल ऑलवेज रिमेन ॲटलिस्ट फॉर नेक्स्ट 30-40 years अ बिग ब्लडी प्रॉब्लेम ऑन अवर हेड. आणि ते मात्र आपण थोडंसं ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तर चायनावरती असं फार असं म्हणजे ड्रीमी वगैरे राहण्यात काही अर्थ नाही की आम्ही चायनाला एक दिवशी हे करू वगैरे असं नाही. सो दिस इज वॉट आय वॉन्टेड टू से. बोलण्यासारखं पुष्कळ होतं पण मला असं वाटतं की दिस छोटी बुक आहे. मी 40-45 मिनटं म्हटलो त्याच्याबद्दल 1 तास होऊन गेलो. यू हॅव एनी क्वेश्चन्स वी कॅन. बसा. आपण ते सांगितलं की ते शेतकऱ्यांच्या त्या शेतकऱ्यांचे ते काही जे गोडाऊन वगैरे काय असतील वर्कशॉप्स होते तिथे त्या लहान म्हणजे 9वी-10वी शिकलेल्या मुलांनी काही करायला सुरुवात केली. त्याचं आपल्याला माहिती आहे कारण की छोटे छोटे ट्रान्झिस्टर वगैरे पण त्याला फंडिंग कोणी केलं सांगतो. तर सुरुवातीला काय झालं त्यांच्यामध्ये सुरुवातीला त्याचं फंडिंग सुरुवातीला काही त्यांच्याकडे फंडिंग वगैरे असं काही नव्हतं. सुरुवातीला त्यांची जी ज्याला आपण काय म्हणतो आपण ज्याला एक कुटीरोद्योग ज्याला म्हणतो अशा प्रकारचे कुटीरोद्योगच त्यांनी सुरू केले.
आणि त्या ठिकाणी काय होतं खरं म्हणजे त्यांच्याकडे जेव्हा ही कल्चरल रेव्होल्युशनच्या काळामध्ये त्यांच्याकडे ऑलरेडी मार्केट इकॉनॉमी वॉज ऑलरेडी गेटिंग एस्टॅब्लिश. त्यामुळे त्या ठिकाणी कोणीतरी मनी लेंडिंग केलं असेल किंवा असं केलं अतिशय छोट्या प्रमाणावरती, त्याचं मोठ्या प्रमाणावरती वगैरे काही नाही. परंतु कम्युनिस्ट पार्टी त्या ठिकाणची लोकल कम्युनिस्ट पार्टी जी असेल ती कम्युनिस्ट पार्टीमध्ये त्यांच्याकडे काही थोडेसे फंड्स वगैरे जर असेल तर त्यांनी ते थोडेसे दिले असेल. परंतु देर इज नो एव्हिडन्स की मोठ्या प्रमाणावरती पैसे बाहेरून आले. हां, पण एक मात्र आहे, एकदा त्यांचं ते ट्रॅक रेकॉर्ड एकदा झालं की त्यांनी जरा थोडंसं 8-10 किंवा 10 वर्कर्सपेक्षा जास्ती असं असेल तर तेव्हा मात्र बाहेरून येणारे जे फंड्स आहेत म्हणजे हाँगकाँग आणि चीन खूप तुम्हाला माहिती असेल की हाँगकाँग आणि चीनमधलं डिस्टन्स अतिशय कमी आहे. हाँगकाँगमधले चीनी लोक आणि सिंगापूरमधले चीनी लोक हे जेव्हा 1978 नंतर मोठ्या प्रमाणावरती चीनमध्ये गुंतवणूक करायला लागले तेव्हा त्या ठिकाणी जे छोटे छोटे जे लोक आहेत त्यांना इव्हन तैवानमधल्या लोकांनी पण तेव्हा मदत केली, तेव्हा त्या सिंगापूरमधल्या लोकांनी केली, हाँगकाँगमधल्या लोकांनी केली. तर अशा प्रकारचे ते आणि ते चीनीच लोक आहेत. त्यामुळे चीनी लोकांचं एक मात्र आहे की ते ताबडतोब आपल्याच चीनमध्ये असं म्हणून ते इन्व्हेस्ट करायला ते त्यावेळेला सुरुवात. त्यामुळे हा जो 1978 पासून 2008 पर्यंत जे फायनान्सिंग आहे हे बरंचसं एक्सपॅक्ट जे चायनीज होते म्हणजे बाहेर असणारे चायनीज आहेत त्या चायनीज लोकांनीच फंडिंग मोठ्या प्रमाणावरती ज्या ठिकाणी अगदी छोट्या प्रमाणावरती म्हणत नाही परंतु मोठ्या प्रमाणावरती जे फंडिंग आलं ते या लोकांकडून वेस्टर्न कंट्रीजकडून फंडिंग आलंच पण ते मोठ्या इंडस्ट्रीजसाठी. पण छोट्या छोट्या या गोष्टींसाठी मात्र चायनीज लोकांनीच फंडिंग. म्हणजे आता आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना तशी काही मदत हो होऊ हो शकते हो असं नाही आपल्याकडे तर मला असं वाटतं की आपल्याकडे तर खरं म्हणजे आर्थिकदृष्ट्या तर पुष्कळ गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्ही जर नाबार्डमध्ये जर गेला किंवा इतर खूप प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. पण अशा ज्या इंटरमिजियरी जे आहेत ना काय बऱ्याच वेळा कसं होतं की गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत पण तिथपर्यंत त्या माणसापर्यंत पोचण्यापर्यंत सुद्धा एक मध्ये काहीतरी इंटरमिजियरी लोकांचं एक काम करावं लागतं. आपण कम्युनिस्ट लोकांना खूप नावं ठेवतो पण एक ठीक आहे कम्युनिस्ट लोक चायनाचा एव्हिडन्स आपल्याकडे आहे की कम्युनिस्ट मे नॉट बी ऑल दॅट गुड. पण कम्युनिस्ट हे चळवळ आहेत बरं का. कम्युनिस्ट लोक मात्र कोणाला मदत वगैरे करायची असेल तर तिथपर्यंत घेऊन जाणारे वगैरे असे लोक आहेत. म्हणजे त्यांच्या ज्या मोहल्ला कमिटीज असतील किंवा त्यांच्या सिटीमधल्या कमिटीज ज्या असतील त्या मात्र दे आर व्हेरी स्ट्रॉंग आणि त्या लोकांची काळजी वगैरे घेण्यासाठी त्या मात्र असतात. त्यामुळे ते थोडीशी काळजी घेतात. इकडे बसून बोला ना. बसा इकडे बसून हा बोला मी वेळेची काळजी घ्या म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाहीये पण तुम्हाला वेळेचं ठीक आहे ना. चीनची ही जी ॲस्टॉनिशिंग प्रोग्रेस झाली हा त्याचा एक मुद्दा तुम्ही सांगितला की चीन हाईड ऑफ फॉर 13 इयर्स 78 मध्ये डेंग पिंगने लिबरलायझेशन आपण 91 मध्ये केलं. याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे डेंग पिंगनी कमीच नाही केली जे रशियात झालं. रशियामध्ये 1990 मध्ये कम्युनिस्ट पार्टी व्यवस्था डिझॉल्वच केली. अगदी बरोबर. त्यामुळे चायनामध्ये लिबरलायझेशन पॉलिसी इम्प्लिमेंटेशन बाय कम्युनिस्ट रूल. अगदी बरोबर. तिथं कोर्ट नाही. आपल्याकडं समृद्धी मार्ग करायचं आपण ठरवलं 15 मध्ये. जागा अक्वायर करायला आपल्याला 5 वर्ष लागतात. अनेक लॉबी सुप्रीम कोर्टात जातात पर्यावरणासाठी. त्यांच्याकडं गव्हर्नमेंटचा डिसिजन झाला 1 महिन्यात जागा ताब्यात येते आणि 1 वर्षात हा प्रोजेक्ट चायनामध्ये पूर्ण झाला असता जो आपला आता पूर्ण अजून 1 वर्ष लागेल 10 वर्ष. त्यामुळं त्यांचा जो 10% ग्रोथ राहिला 30-40 वर्ष. कारण इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी कम्युनिस्ट पार्टी आहे त्याला चॅलेंज कुठेही नाही. आपल्याकडे 100 वेळा सुप्रीम कोर्टात लोक जातात. अर्थात हे आपल्याकडचं चुकीचं आहे असं मी मुळीच म्हणत नाही. तुम्ही जो तुमच्या सब्जेक्टमध्ये जो शब्द वापरलाय धूमकेतू that shows the characteristic of China's progress. Why slowly Western countries are coming to India? कारण चायनाचा हा प्रोग्रेस आहे हा किती स्टेबल आहे याची त्यांना डाऊट आहे. पण हे सगळं जोपर्यंत कम्युनिस्ट पार्टीचं स्ट्रक्चर आहे तोपर्यंत ठीक आहे. उद्या जर स्ट्रक्चर कोलॅप्स झालं तर चायनाचं काय होईल याचे डाऊट तिकडे सुरू झाल्यामुळं तर हा एक मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. आणि आपल्याला तो मार्ग अवलंबला तर नाहीच. आपल्याला काही या मार्गानं प्रोग्रेस करायचंच नाही आहे. हा एक पत्रमान तयार करायचं नाही. बरोबर आहे तुम्ही आपण म्हणता ते बरोबर आहे. मी आणखी पुढे जाऊन आणखीन एक मुद्दा आता याच्यामध्ये किती मुद्दे एका वेळेला हे करायचे. दुसरा एक मुद्दा अतिशय चीनच्या मुद्द्यावरती आपण हे करतो. दुसरा एक पॉझिटिव्ह मुद्दा पण सांगतो. आपल्याकडे कसं आहे माहिती आहे आपल्याकडे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये
सेंटर आणि स्टेट याच्यामध्ये सेंटर टेक्स ऑल दी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा, सेंटर इज व्हेरी ॲक्टिव्ह. पण स्टेट जी आहेत स्टेट्सची त्याच्यामध्ये एवढी ॲक्टिव्ह पूर्वी नसायची. आत्ता कुठे कुठे ती ॲक्टिव्ह व्हायला लागली. पण चीनमध्ये असं नाही आहे. चीनमध्ये मात्र असं आहे, चीनमध्ये आपलं बाहेरून दिसायला असं दिसतं की चीनमध्ये सेंट्रलायझेशन खूप आहे. म्हणजे शी जिनपिंग यांच्या हातात सत्ता आहे, पण हे फक्त वरवरतीच दिसायला आहे. प्रत्यक्षामध्ये सत्ता मात्र त्यांच्या कम्युनिस्ट पार्टीज ॲट ग्राउंड लेवल किंवा ॲट द स्टेट लेवल दे आर व्हेरी स्ट्रॉंग. म्हणजे हे जे डिव्होल्युशन ऑफ पॉवर जे आहे हे आपल्याकडे प्रत्येक वेळेला म्हणजे तुमचे आता तर परिस्थिती आपल्याकडे अशी आली आहे की स्टेट आता परवा सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की अरे बाबा नो तुम्ही एकमेकांवरती केसेस काय करतायत, कारण आपल्याकडे स्टेट्स आता सेंट्रल गव्हर्नमेंटवरती केसेस करायला लागतात सुप्रीम कोर्टामध्ये. तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं अशा केसेस करू नका. चीनमध्ये असं नाही आहे. चीनमध्ये असं आहे की त्यांनी त्या राज्यांना आणि त्या सिटीजना भरपूर पॉवर देऊन टाकलं. इंडियन त्यांच्याकडे करप्शन जास्त असण्याचं कारण हे पण आहे की सेंट्रल डेव्हलपमेंट त्यांचं म्हणजे त्यांचं आपल्याकडे जसं फायनान्स कमिशन असतं तसं त्यांच्याकडे सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून काही फंड्स वगैरे जातात. तर फार मोठ्या प्रमाणावरती फंड सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातात. म्हणजे वेस्टर्न गव्हर्नमेंटचं असं वेस्टर्न कंट्रीचं असं ऑब्झर्वेशन आहे की जनरली ज्या ठिकाणी संबंध याच्या देशामध्ये 20% जर 20% आसपास खर्च जर का सबऑर्डिनेट गव्हर्नमेंट्समध्ये होत असेल तर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे याचा अर्थ चांगल्या म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर काही इतकं नाही आहे आणि इकॉनॉमिकली तुम्ही एफिशियंट आहात. चीनमध्ये ते प्रमाण प्रत्यक्षात 50%पर्यंत म्हणजे चीनमध्ये 50%पर्यंत खर्च हा लोकल लेवलला होतो. त्यामुळे हे मी मगाशी जे म्हटलं की तुमची TVs असतील किंवा आणखी काही लोकल लेवलचे इनिशिएटिव्ह असेल, चीनमध्ये हे फार महत्त्वाचं आहे की डिव्होल्युशन ऑफ पॉवर टू द स्टेट्स आणि टू द सिटीज इज व्हेरी ह्यूज. आणि त्यामुळे चीनची प्रगती फार मोठ्या प्रमाणात झाली. म्हणजे दॅट इज माझ्या मते हा एक फार मोठा महत्त्वाचा. त्यांच्याकडे जी आपण जे म्हणतो ना की कम्युनिस्ट पार्टी आणि त्याची जी इन्स्टॅबिलिटी वगैरे आहे ती इन्स्टॅबिलिटी फक्त अशासाठी की इकॉनॉमिक ग्रोथ रेट किती असेल म्हणून, परंतु त्यांच्याकडे ग्रासरूट लेवलला मात्र इनिशिएटिव्ह घेण्याची मात्र पद्धत खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि आज जे चीनची जी नाकेबंदी जी करायचं आपण जे म्हणजे बायडननी जे ठरवलं आहे ते बायडन यांनी म्हणजे त्याच्यामध्ये काही इकॉनॉमिक इन्स्टॅबिलिटी चीनमध्ये आहे वगैरे अशातला भाग नाही आहे. दे आर स्टील गोईंग व्हेरी स्ट्रॉंग. पण जेव्हा आपला करोनाच्या काळामध्ये ग्रोथ रेट हा -7% वगैरे इथपर्यंत किंवा गेला होता तेव्हा इव्हन देन चायना वॉज ग्रोईंग ॲट द रेट ऑफ 3.5%. तेव्हा चीनचं असं काही नुकसान काही होत नाही आहे. चायना इज व्हेरी मच आहे. पण अमेरिकेला त्याची फार भीती वाटते. बायडन जेव्हा 2020 जेव्हा निवडून आले अध्यक्ष म्हणून तेव्हा त्यांनी एक फॉरेन अफेअर्समध्ये ते आर्टिकल माझ्याकडे आहे त्यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं. ते असं म्हणाले त्या आर्टिकलमध्ये की जर का चीनला यापुढे जर का तुम्हाला जर का कंटेन करायचं असेल तर या सगळ्या लोकांना मी एकत्र करेन आणि सगळ्या लोकांना मी चीनच्या विरोधामध्ये डेमोक्रॅटिक जे देश आहेत त्या सगळ्या आणि त्याची दिस वॉट ही डेड इन लास्ट 4-5 years. हे अमेरिकेचं एक थोडंसं यश म्हणायला हरकत नाही की त्यांनी चायनाला जरा थोडासा एक चाप लावलेला आहे. परंतु आता मध्ये दरम्यान 6 महिन्यांपूर्वी ऑक्टोबरमध्ये कॅलिफोर्नियामध्ये बायडन आणि शी जिनपिंग यांची जी मोठी जी हे झाली म्हणजे 5-6 तास ते एकमेकांशी बोलतात तर त्याच्यामध्ये मात्र त्यांनी एकमेकांना थोडंसं समजून घेतलंय. म्हणजे तो असा त्याला आपण इंग्लिशमध्ये काय होतं फॉरेन अफेअर्समध्ये मोडस विवेंडी म्हणतात. मोडस विवेंडी याचा अर्थ असा की आपण दोघं शत्रू आहोत पण बघ हे इकडे तू बघ इकडे बघ म्हणजे यांचं एक्सप्लोरेशन तू कर यांचं मी करेन. त्याला मोडस विवेंडी म्हणतो. तरी पण शत्रू असून तरी पण आपण एकमेकांना समजून घेऊ. तर असं मोडस विवेंडी ही चीन आणि अमेरिकेमध्ये सध्या सुरू आहे. उद्या धोका एकच आहे की जर का म्हणजे हा प्रत्येक माणूस म्हणजे प्रत्येक वेस्टर्न थिंकर किंवा स्ट्रॅटेजिक थिंकर भारतात देतो की तुम्ही अमेरिकेच्या खूप जवळ जाता हे ठीक आहे पण उद्या जर का चीन आणि अमेरिका जर एकमेकांमध्ये जर का ते मैत्रीचे संबंध जर का निर्माण झाले किंवा एकमेकांना समजून घेतलं तर मात्र तुम्ही मात्र मध्ये लटकून राहा. हा थोडासा धोका आपल्याला आहे. तर ते आपल्याला अर्थात कळतं आहे. याचं कारण असं की भारताचं धोरण पहिल्यापासूनच थोडंसं आपण आता अलीकडे या 2020 जेव्हा आपल्याला फटका बसला त्या याच्यामध्ये बॉर्डरवरती म्हणून आपण अमेरिकेच्या जवळ गेलो तर अदरवाईज आपण थोडंसं डिस्टन्स आपण ठेवत होतो. यू आर ॲब्सोल्युटली राईट ही आहे. अजून मला प्रश्न विचारायचे मला फक्त एक प्रश्न विचारायचा होता की माहिती आहे हां खूप चांगलं विवेचन होतं. मला फक्त एक प्रश्न विचारायचा होता की ज्यावेळी एका नेशनचा प्रोग्रेस आपण पाहतो तेव्हा आर्थिक प्रगती ऑफकोर्स दॅट्स द की फॅक्टर पण शेवटी आर्थिक प्रगतीचं जे पुढचा उद्देश आहे की एखाद्या इंडिव्हिज्युअलला त्या देशातल्या कसं वाटतं तर 2014चा जो तुम्ही जो उल्लेख केला 13-14 त्यावेळी जगामध्ये सगळीकडे खूप बदल झाला आणि इंडियाचं मला डिरेक्शन ऐकून अशी वाटली की आपण इंडिव्हिज्युअलला स्पिरिच्युअल या मार्गाने कसं पुढे नेऊ शकतो
या दृष्टीने आपण जास्त फोकस करतो. तर आर्थिक प्रगती महत्त्वाची आहेच, पण त्याचं जर पुढचं उद्देश की इंडिव्हिज्युअलला जर एक डिग्निटी नसेल, त्याला जर स्पिरिच्युअली फ्री वाटत नसेल आणि एक नॅशनलिस्टिक फिलिंग नसेल, या 3 गोष्टी तुम्ही चीनमध्ये इंडिव्हिज्युअलकडे आहेत का, कसं पाहतो? आता सोफार ॲज राष्ट्रवादाची जी फिलिंग आहे, राष्ट्रवादाची जी फिलिंग आहे ही चीनमध्ये 1989 जेव्हा त्यांचं टायननमेन स्क्वेअरचं जेव्हा तो प्रॉब्लेम झाला, त्यानंतर इट वॉज अ स्टेट पॉलिसी, चायनीज स्टेट पॉलिसी होती की यापुढे शिक्षण क्रमामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण राष्ट्रवादावरती खूप भर दिला पाहिजे. आणि त्यानंतर राष्ट्रवादावरती भर तेव्हापासून मोठ्या प्रमाणावरती ते करतात. त्यासाठी त्यांनी काय केलं माहिती आहे, जसं आपल्याकडे आपण जरा थोडंसं स्पिरिच्युअल वगैरे असं ते म्हणतात, तसं त्यांनी कन्फ्युशियस जो आहे, कन्फ्युशियस, तर मी तर आता एवढ्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला इतकं काही बोलता येणार नाही, पण चीनमध्ये कन्फ्युशन हे जे सगळे डेंग जिओपिंग वगैरे ही जी सगळी मंडळी आहे ही लहानपणी म्हणजे चीन जेव्हा रिपब्लिक होतं तेव्हा त्यांच्याकडे शिक्षण पद्धती जी होती ती कन्फ्युशन शिक्षण पद्धती होती. तर कन्फ्युशस असं अशा विचाराचं आहे की वेन यू आर बॉर्न एज अ सिटीजन, यू आर नॉट मियरली ए फॅमिली मॅन, you also have responsibility towards your parents, you have responsibility towards your nation, you have responsibility towards your this thing. So man, आपल्याकडे जशी जी याची जी म्हणजे स्वधर्माची जी संकल्पना आहे किंवा माणसाचा स्वधर्म हा असं काही कॉन्स्टंट नसतो, हा बदलत राहतो. मी जर का या क्लबचा अध्यक्ष असेल तर मला काही जबाबदारी आहे, मी जर इथला कलेक्टर झालो तर मला काही आणखी वेगळ्या जबाबदारी आहे. ॲज अ फादर मला 2 मुलं आहेत तर माझी काही जबाबदारी आहे. तर स्वधर्माकडे जसं आपण बघतो तसंच कन्फ्युशनिझममध्ये सुद्धा म्हणजे त्यांच्या ट्रॅडिशनल फिलॉसॉफीमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं बघण्याची एक सोय आहे मला, किंवा त्यांच्याकडे तत्त्वज्ञानामध्ये एक सोय. आणि त्याच्यामध्ये माणूस जनरली इज सब्जेक्ट टू ऑल दिस इन्स्टिट्यूशन्स, हे लक्षात घ्या. म्हणजे तो कुटुंबामध्ये जेव्हा असतो तेव्हा ही हॅज टू गो डाऊन टू हिज फॅमिली. वेन ही इज इन द नेशन, म्हणजे देशाचा विचार करता तो देशामध्ये, तो पक्षामध्ये असेल तर हे पूर्वी नव्हतं. म्हणजे याच्या माओ त्से-तुंगच्या काळामध्ये नव्हतं. उलट माओ जेव्हा त्याच्या विरोधकांवरती जेव्हा हल्ला करायचा तेव्हा हे कन्फ्युशियसवादी असं तो म्हणायचा. त्याचं कारण असं की कम्युनिस्ट तेव्हा फारच विज्ञानवादी वगैरे अशा प्रकारचे होते. पण जेव्हा 1989 नंतर जेव्हा त्यांच्यामध्ये ही सामाजिक ही स्थित्यंतर व्हायला लागली आणि अस्वस्थता वाढायला लागली तेव्हा जे डेलिबरेट ॲज अ स्टेट पॉलिसी म्हणून त्यांनी कन्फ्युशन्सला पुढे केलं. इतकंच नव्हे तर तुमचं 2008 मध्ये तुम्ही 2010 मध्ये चीनमध्ये गेलात तेव्हाचे नाही, पण 2011 मध्ये तुम्ही गेला तर 2008 मध्ये त्यांनी एक कन्फ्युशन्सचा एक खूप मोठा पुतळा त्यांनी त्यांच्या बीजिंगचे जे सेंट्रल स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये जिथे त्या ठिकाणी सगळं ते टायननमेन स्क्वेअर त्याला म्हणतात त्या ठिकाणी तो होता. नंतर मग त्यांनी 2009 मध्ये वगैरे तो पुतळा हलवला आणि तिथल्या नॅशनल म्युझियममध्ये ठेवला. पण कन्फ्युशियस हा 2008 मध्ये त्यांनी जेव्हा ते तुम्ही जर का त्या बीजिंगची जर का चित्र वगैरे सगळे बघितले तर कन्फ्युशियसची सगळी जी हे होतं म्हणजे काय म्हणतो आपण त्याची वचनं जे आपण म्हणतो ना आपण कोट्स, ही सगळी कोट्स त्यांनी त्या मोठ्या प्रमाणात हे केली की यू आर वेलकम, आम्ही तुमचं वेलकम करतो वगैरे वगैरे सगळं हे कन्फ्युशियस सेंटर्स म्हणजे कन्फ्युशियसचा अभ्यास करण्याची जी स्टडी सेंटर्स आहेत ही त्यांची जवळजवळ 500 त्यांची सेंटर्स आहेत चीनमध्ये त्यांनी ती निर्माण केली आहेत आणि ती वेगळ्या देशांमध्ये आहेत. म्हणजे चायनामध्ये तर आहेतच परंतु वेगळ्या देशांमध्ये त्यांनी ती ही केली आहेत. आणि जसं एक सॉफ्ट पॉवर जसं भारतामध्ये जसं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून ते योगा वगैरे करायचे वगैरे हे दिस इज बिंग सेट आणि मोदींच्या या काळापर्यंत आणि आपले बरेचसे लोक जे परदेशामध्ये आहेत त्यांनी योगाचा तर खूप मोठा प्रसार केला आहे. त्यामुळे दॅट हॅज बिकम ए पॉईंट ऑफ सॉफ्ट पॉवर फॉर इंडियन्स. तसं त्यांच्याकडे आता इंडियन सॉफ्ट पॉवर इज मच बेटर आणि मोर सिव्हिलाइज किंवा मोर सटल दॅन द चायनीज पीपल. पण चिनी लोक सुद्धा ते असं करतायत आणि ते कन्फ्युशन्सच्या निमित्तानं ते करतायत. मला असं वाटतं की समाजामध्ये असं काही करण्याची आवश्यकता भासते की जेव्हा आपण वेदर हे तुमचं जे प्रपोजिशन आहे की हे आपल्याकडे आपण हे वेगळ्या पद्धती इतर देशांमध्ये काही वेगळ्या पद्धतीने त्यांनी केलं आहे. उदाहरणार्थ म्हणजे आपण हे नको वाढवायला कारण वेळ नाही आपल्याला. पाश्चिमात्य देशांमध्ये त्यांच्याकडे शिक्षणामध्ये बऱ्याचशा ज्या व्हॅल्यू सिस्टीम्स वगैरे आहेत त्या चर्चमधून आलेल्या आहेत. त्यामुळे चर्चमध्ये न जाता सुद्धा शाळांमधून या गोष्टी त्यांच्याकडे येतात. पण चर्च त्यांच्याकडे इतकं काय पॉवरफुल वगैरे नाही आहे. त्यामुळे काही कुठल्या का पद्धतीनं असेल ना परंतु स्पिरिच्युअल व्हॅल्यूज या मात्र महत्त्वाच्या असतात आणि त्याच्या आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये गव्हर्नन्समध्ये या व्हॅल्यूज प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतात.
ज्या ठिकाणी म्हणजे तुम्ही अक्रॉस द काउंटर कुणाकडे जा किंवा हे करा, त्यामुळे त्या ठिकाणी हे तुमच्या पब्लिक लाईफमध्ये किंवा गव्हर्नन्समध्ये तुम्हाला या सिस्टीम किंवा व्हॅल्यूज दिसतील. त्यामुळे ज्या व्हॅल्यूज आपण स्पेसिफिकली व्हॅल्यूज म्हणून जे बघतो ते त्या लोकांनी त्यांच्या सिस्टीममध्ये मात्र इन्कॉर्पोरेट किंवा केलं किंवा इंटरनलाइज केलं आहे. पण जेव्हा इकॉनॉमिक प्रोग्रेस खूप फास्ट होते आणि जेव्हा लोकांमध्ये खूप असं ॲस्पिरेशन्स वगैरे निर्माण होतात, तेव्हा त्या लोकांना काय करायचं, तेव्हा त्यासाठी हा मार्ग मात्र स्टॅबिलिटीसाठी हा आवश्यक असतो. हे चीनसुद्धा याची दे ऑल्सो एक्नॉलेज इज नेसेसरी. त्यांच्या आणि आपल्या समाज व्यवस्थेत असा काय फरक आहे की ज्याच्यामुळे त्यांची प्रगती आपल्यापेक्षा एवढी फास्ट झाली? पहिला प्रश्न. दुसरा, त्यांच्याकडे इंग्लिश न शिकवता सुद्धा ते आज आपल्यापेक्षा सगळ्या गोष्टींमध्ये पुढे आहेत आणि आपण मात्र इंग्लिश शिकून सुद्धा आपण त्यांच्या इतकी प्रगती नाही करू शकलो. आज तिथे जर गेलात तुम्ही तर कोणीच तुम्हाला इंग्लिश बोलत नाही. बरोबर. सगळं चायनीजमध्ये बोललं जातं. म्हणजे शिक्षण सुद्धा चायनीजमध्ये दिलं जातं आणि आपण मात्र इंग्लिशमध्ये करतो आणि मातृभाषेला विसरून राहिलो. तरी आपली प्रगती होते की नाही होते, किंवा त्यांची प्रगती सगळं शिकून सुद्धा ते चायनीजमध्ये कन्वर्ट करून सगळं शिकवतात. आज जर तुम्ही गेले तर तुम्हाला ते चायनीजमध्ये बोलावं लागतं किंवा कन्वर्ट करावं लागतं. आज त्याच्याकडे व्हॉट्सअप सुद्धा चालत नाही, त्यांना ते त्यांच्या चायनीजमध्ये कन्वर्ट करून घेतात. मग आपण का नाही करू शकत आपल्या भाषेनं? नाही, आपण नाही, ते बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. पण याचं कारण म्हणजे की चीनमध्ये भाषा एकच आहे. तुम्ही कल्पना करा, म्हणजे चीनी भाषा ही वेगवेगळ्या ढंगामध्ये बोलली जाते. म्हणजे तुमच्या शिंजियांगमध्ये आहे तो ढंग वेगळा असतो, किंवा आणखीन तुम्ही जर का ईस्टकडे गेलात तर त्या ठिकाणी आणखी वेस्टकडे गेलात तर त्या ठिकाणी कॅन्टॉनीज म्हणजे तुमच्या शंघायमध्ये ती आणखी वेगळ्या प्रकारची चीनी बोलली जाते. पण त्यांच्याकडे लिपी मात्र जे आहे त्यांच्याकडे जुनी आणि नवीन रोमॅनिकमध्ये ते करतात ते सगळं, पण लिपी मात्र एकच आहे. लक्षात आपल्यासारख्या भाषा त्यांच्याकडे नाही. म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये इतक्या प्रकारच्या भाषा आहेत, आपल्याकडे इतक्या प्रकारचे काय म्हणतो आपण वेगळ्या प्रकारची आपण एक कम्युनिटीज आपल्याकडे आहेत. तशा कम्युनिटीज त्यांच्याकडे इतक्या प्रकारच्या कम्युनिटीज नाही आहेत त्यांच्याकडे. आपल्याकडे कास्ट सिस्टीम आहे आपल्याकडे की जी आपण वी हॅव बीन फायटिंग फॉर सो लॉंग आणि तो अजून सुद्धा आपल्या राजकारणामध्ये फार महत्त्वाचा आहे. चायनामध्ये कास्ट हा प्रकार नाही आहे. चायनामध्ये थोडंसं रेशलिझम आहे. याचं कारण असं की मांचूज जे आहेत, मांचूज म्हणजे हे नॉर्थ कडचे मांचूज, ते मांचूज आले आणि त्यांनी मांचूजनी स्वतः ताबा घेतला. तो एक जर काय भाग सोडला मांचूज आणि यांच्या बाकीच्या यांच्यामध्ये, ज्याला हान चायनीज म्हणतात, म्हणजे हान्स आणि मांचूज या त्यांच्याकडे दोन मेजर रेसेस आहेत. त्यांच्यामधला एक थोडासा एक हा आहे की हा हान आहे का हा मांचू आहे. पण याच्यापेक्षा पलीकडे चीनमध्ये डिफरन्सेस नाही. त्यामुळे चीनमध्ये सरसकट शिक्षण, सरसकट हे, आणि काही नाही म्हटलं तरी त्यांचं भावाचं एक कौतुक केलं, म्हणजे कौतुक करायचं असेल तर की त्यांनी एज्युकेशनला खूप महत्त्व दिलं आणि वुमेन्स एजन्सीला खूप महत्त्व दिलं. तुम्ही चीनमध्ये जर गेलात तुम्ही तर यू विल फाइंड वन थिंग की चीनी बायका खूप मोठ्या पोस्टवरती वगैरे दिसतात अशातला भाग नाही. पण तो रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी हॉटेलमध्ये असाल तुम्ही प्रत्येक ठिकाणी चीनी बायका मात्र तुम्हाला काम करताना मात्र दिसतात. या आपल्याकडे असं आपल्याकडे इतकं हे नाही. आपल्याकडे अजूनही आपल्याकडे येस मला असं वाटतं की इंडिया हॅज डन ॲब्सोल्युटली वेल सो फार ॲज अवर म्हणजे जेंडर इश्यूज असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपली भारताने चांगली प्रगती केली. आणि शेवटी अल्टिमेटली वी हॅव टेकन अ मॉडेल. आपण एका विशिष्ट पद्धतीने डेमोक्रेसी वगैरे त्यांच्याकडे वन पार्टी सिस्टीम आहे चीनमध्ये वन पार्टी सिस्टीम आहे. त्याचे इन द शॉर्ट रन कदाचित आपला जो प्रॉब्लेम जे तुम्हाला वाटतं दॅट वुड बी अवर स्ट्रेंथ इन द लॉंग टर्म. याचं कारण असं की सेल्फ रेग्युलेशन इज ऑलवेज बेटर. आणि जर तुमच्या क्रिएटिव्हिटी म्हणा किंवा काही संशोधन असेल किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यामध्ये एक फ्रीडम हे फार महत्त्वाचं असतं. हे काही बाबतीमध्ये हे आपलं पण म्हणजे काही वर्षांनी आपल्याला ती स्ट्रेंथ वाटायला लागेल. वेळ बराच झालेला आहे. पण अध्यक्ष नात्याने मी एक प्रश्न विचारून घेतो. त्याला प्रश्न संधी मिळणार नाही. जेव्हा 2020 सालाचा कोविड आला आणि कोविड वुहान शहरात सुरू झाला आणि तो जगभर पसरला, खूप लोक मृत्यू पडले आणि असं सगळ्यांना वाटलं की ते चायनामधल्या इंडस्ट्री एकतर भारतात जो दुसऱ्या दिशेने शिफ्ट झालं असं काहीच घडलं नाही. ते चायनाचं इंडस्ट्री चायनामध्येच राहिलं. दुसरा एक प्रश्न माझा असा आहे, आज माझ्याकडे नाशिकमधला एक चांगला सराफ आला होता आणि तपासणीदारांकडे सांगितलं चायना आज खूप मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत आहे इन टन्स.
की जगात सगळं सोनं आपण काबीज करायचं आणि जगाला शॉर्टेज निर्माण करायचं. तो म्हटलं सोन्याचा भाव आहे 4-5 महिन्यामध्ये 1 लाखाच्या पर्यंत जाईल. बरं, हे सोन्याचं मला माहित नाही, कारण दिस इज व्हेरी न्यूज टू मी ऑल्सो. विल ट्राय टू फाइंड आउट. बट सो फार एज ही इज ॲब्सोल्युटली राईट. आपण किती जरी म्हटलं ना, तुम्ही मगाशी म्हणतात की इंडस्ट्रीज आपल्या भारतामध्ये वगैरे येतात, ते भारतामध्ये येणार नाही. उलट मी तुम्हाला सांगतो, कोविड जेव्हा सुरू होतं आणि जेव्हा ही सिरीज साधनामध्ये लिहित होतो, तर शेवटचा लेख जो मी लिहित होतो त्यावेळेला, शेवटच्या वेळेला म्हणजे डिसेंबर 2020मध्ये युरोपियन कम्युनिटीजमधले लोक हे चीनची संधा, म्हणजे एका बाजूला कोविडच्या मुद्द्यावर ते सगळे वुहानला शिवाय होते, परंतु चायना आणि युरोप यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं एक ट्रेड ॲग्रीमेंट मात्र वॉज बिंग साइन. नॉट ओनली दॅट, परंतु तुमच्या याच्यामध्ये एक फार मोठा ट्रेड ब्लॉक 2020मध्ये एका बाजूला तुम्ही चीनला शिवाय देतात, परंतु एशियामधल्या जवळजवळ 14 देश त्याच्यामध्ये पार्ट आहेत. अशा प्रकारचा एक मोठा ट्रेड ब्लॉक हा चीनच्या अध्यक्षतेखाली आणि चीनच्या नेतृत्वाखाली आपण तयार केला. आणि आपल्याला पण हे केलं होतं, त्याला काय आता त्याला काय होता मिक्सअप, पण त्याला त्या ब्लॉकला काही वेगळं नाव आहे. आणि आपण 10 वर्ष आपण त्याच्यामध्ये त्या ब्लॉकबरोबर काम केलं आणि शेवटी ऐन वेळेला आपण असा निर्णय घेतला किंवा आपली अशी पंचायत तेव्हा झाली की आपण आता जावं का, कारण 2020मध्येच त्या आपला तो बळवण वगैरे काय त्या ठिकाणी तिथे ती भानगड झाली होती आणि आपण बराच त्यावेळेला आपण त्यांच्याबरोबर विरोध वगैरे केला, त्यांचा निषेध वगैरे केला. तर अशा वेळेला आपण चीनबरोबर जावं का, म्हणून आपण ते लांब राहील. आणि तेव्हा त्यावेळेला काँग्रेसनं पण अशी भूमिका घेतली की तुम्ही का जात आहे त्यांच्याकडे, त्यामुळे मोदींनी तिकडे ते गेले नाही. तर प्रत्येक गोष्टीकडे आपण असं कदाचित त्याच्यामध्ये काही वेगळी पण कॅल्क्युलेशन्स असतील की त्या ब्लॉकमध्ये जर का तुम्ही गेला तर ते इन दॅट केस आणखीन त्या ग्रुपमधून बाकीच्या गोष्टी भारतामध्ये येतील आणि आपलं ट्रेड बॅलन्स आणखीन दिस कुड बी वन. पण गव्हर्नमेंटने त्याच्यावरती काही असं क्लॅरिफिकेशन काही दिलं नाही की बुवा आम्ही असा अभ्यास केला असं काही म्हटलं नाही. ते केप अलूफ फ्रॉम दॅट. तर त्यामुळे तुम्ही कितीही जरी म्हटलं तरी पण चीनची जी म्हणून मी सांगतोय की त्यांची जी आर्थिक ताकद जी आहे ती ताकद खूप आहे. अगदी गेल्या वर्षीसुद्धा ज्या वेळेला 2022मध्ये मी त्याच्या साधनामध्ये आर्टिकल लिहिलं, मी तुम्हाला फॉरवर्ड करीन, तुम्ही त्या ग्रुपमधल्या लोकांना तुम्ही फॉरवर्ड करा. 4-5 आर्टिकल्स आहेत अलीकडचे. तर त्याच्यामध्ये सुद्धा जर्मन्स वे ट्राईंग टू फाइंड आउट की हाऊ वी कुड गेट ऑन वेल विथ चायनीज पीपल. तेव्हा असं आहे की शेवटी अल्टिमेटली सबसे बडा रुपया म्हणतात ना, शेवटी मी इन्व्हेस्ट केलं, मी कुठे इन्व्हेस्ट करू, या ठिकाणी इन्व्हेस्ट करू, चला मी या ठिकाणी इन्व्हेस्ट करतो असं म्हणून ते चीनमध्ये ते इन्व्हेस्ट करतात. हे उत्तर त्याचं हे आहे की China still is a very strong. गंभीर भाऊ आभार प्रदर्शन झाला. ठीक नमस्कार. डॉक्टर बापट साहेब यांनी आपल्याला चीनबद्दल खूप सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. एक धूमकेतू म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. धूमकेतू म्हणजे अचानक असं उगवलेला राजकीय क्षितिजावर आलेला तो धूमकेतू, त्यांचा आर्थिक असा उदय हा झालेला त्यांनी आपल्याला सांगितला. चीनबद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या, त्या गोष्टी त्यांनी आपल्याला त्याची जाणीव करून दिली. एक मुद्दा मात्र त्यांनी आपल्याला सांगितलं नाही की चीनचा जो विस्तारवाद आहे त्याबद्दल ते काहीही बोलले नाही. आज त्यांनी तिबेट घशात घातलेला आहे, तैवानवर त्यांचा डोळा आहे, भारतातला अरुणाचल त्याच्या मागे ते आहे, सियाचीनचा भाग ते घ्यायच्या तयारीत त्यांची तयारी आहे. तर या बाबतीत ते पुढच्या वेळेला कदाचित बोलतील, कारण हा फार महत्त्वाचा. आपण चीनकडे जे बघतो ते एक आपलं शत्रू राष्ट्र म्हणून बघतो, जसं आपण पाकिस्तानकडे बघतो, तशाच प्रकारे आपण चीनकडे सुद्धा आपण बघत असतो. कारण सतत त्यांची काहीतरी कुरबुर ही आपल्या भारताच्या मागे त्यांची चालू असते. आम्ही 2011मध्ये त्यांनी प्रगती खूप केलेली आहे. त्यांनी सांगितलंच की 1978 ते 1989 या थोड्याशा कालावधीमध्ये त्यांनी प्रचंड अशी प्रगती केलेली आहे आणि ती प्रगती आम्ही 2011मध्ये बघितलेली आहे. अतिशय डोळे दिपवणारी अशी त्यांची ती प्रगती आहे. त्यांचे रस्ते, ट्रान्सपोर्ट, इलेक्ट्रॉनिक्स, त्यांच्या बुलेट ट्रेन,
सगळ्याच गोष्टी, त्यांची शेती, सगळ्या बाबतीत त्यांनी प्रचंड अशी प्रगती करून आज चीन एक महासत्ता झालेली आहे. म्हणजे अमेरिकेनंतर चीन हीच एक मोठी महासत्ता आहे. तर याबाबत आपल्याला त्यांनी सगळं अवगत केलेलं आहे. तर मी आपल्या जिवलग संस्थेतर्फे त्यांचे आभार मानतो. आपल्या संस्थेतर्फे त्यांना एक लहानशी भेट म्हणून अध्यक्षांनी त्यांना द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो.